सगळ्या इमोशन्स मी पाहिल्यात. मी 1 लाख सबस्क्रायबर झाल्यावर रडलेलो पण आहे, कारण की यूट्यूब म्हणून त्यांच्यासाठी आहे की जर यूट्यूब करायचं असेल तर खूप सिरियसली यामध्ये या. नॉलेज गेनसाठी मला यूट्यूब खूप कामाला आलं. ॲज अ ह्युमन म्हणून मी खूप घडलो. म्हणजे समजा जर कुणी गावाकडून आलेलं असेल तर त्याला माहिती आहे की कांद्याचं पीक घ्यायचं असेल तर कांद्याच्या पिकाला घेण्यासाठी कुठून कुठपर्यंत गोष्टी कराव्या लागतात. तो सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तुमचा स्वभाव जर तुमच्या सवयी खराब असतील तर त्याचं 100% रिफ्लेक्शन तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये येतं. काही बेसिक गोष्टी आहेत नवीन जो यूट्यूबर येतोय त्याला त्या माहीत असायला हव्या. त्यातलं पहिली सगळ्यात महत्त्वाची आहे की त्याच्या यूट्यूब नसेल जमत इथे थांब, कशाला पैसे वाया घालवतो. बरोबर. मी उगीच कोर्स कुणी घ्यावा म्हणून त्याला खोट्या आशा पण नाही जमणार आहे तर बाबा थांब. हे नमस्कार मित्रांनो, आजकाल उठेल सुटेल त्याला प्रत्येकालाच युट्यूबर बनायचं असतं. कुणालाही इन्फ्लुएन्सर व्हायचं असतं, कुणालाही आपला फेस फक्त त्या स्क्रीनवर दिसायचा असतो. पण ते कसं बनायचं, त्याच्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी आजचा पॉडकास्ट पूर्ण पहा. याचबरोबर आपण अशी एक नवीन सिरीज सुरू करत आहोत ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींशी गप्पा गोष्टी करणार आहोत आणि जे प्रश्न आपल्याला सुटत नाहीत किंवा आपल्याला अवघड वाटतात त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. जसं तुम्हाला माहितीये गावाची चावडी असते ना, एक अगदी तसंच गावाच्या चावडीवर कसं गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा मारल्या जातात, तसंच आपण इथे बसून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींशी गप्पा मारणार आहोत. तर चला, तयार आहात ना? आणि आज आपल्यासोबत आहेत यूट्यूब स्ट्रॅटेजिस्ट शरद बोदगे सर. आणि सरांना भेटून आपण नक्कीच जाणून घेऊयात की यूट्यूबमध्ये कुठल्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि स्वतःचं चॅनल जर 1 पासून लाख किंवा 1 पासून 1000 पर्यंत जर न्यायचं असेल तर कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत. नमस्कार सर. नमस्कार. सरांबद्दल थोडंसं सांगायचं तर डीजी रोस्टर या मार्केटिंग कन्सल्टन्सीमध्ये सरांनी सुरुवात केली ॲज अ को फाउंडर म्हणून. त्याच्यानंतर दैनिक बुंबाबो, त्याचंच बरोबर महास्फोट यासारखे चॅनलही सर आज चालवतात. त्याचबरोबर तुम्ही जर जाणता पैसा पाणी ह्या चॅनलचे ते को फाउंडर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं यूट्यूबकडून दिला जाणारा एक प्रोग्राम जो नेक्स्ट अप 20 असतो त्याच्यासोबतही सरांनी ॲज अ ट्रेनिंग केलेलं आहे. तर अशा व्यक्तींसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. चला तर करूयात गप्पांना सुरुवात. म्हणजे मला इथे एक गोष्ट सांगायला आवडेल की असं काही नाही की मी शरद दादाला खूप दिवसांपासून ओळखतोय. ही जस्ट 2-3 दिवसांची ओळख आहे. ॲक्च्युली थोडंसं म्हणजे हा पॉडकास्टच आहे ऋषिकेशचा. तर ऋषिकेशची जेव्हा ओळख झाली तेव्हा एकदम त्याने स्कूलचा वगैरे डीपी ट्विटरला ठेवला होता. मला एकदम वाटायचं 10वी-12वीतला यूट्यूबर आहे आणि तो यूट्यूब म्हणजे चॅनल चालवतो. नंतर त्याने लिंक पाठवल्यावर मी पाहिलं की हा एक भन्नाट चॅनल आहे, त्यावर तो पॉडकास्ट करतो वगैरे. सो मजा येईल ऋषिकेश. नक्कीच. आता ना जसं आता मी बोललो की यूट्यूब एक यंग जनरेशनचं प्लॅटफॉर्म आहे. तर मला सगळ्यात पहिला हा विचारायचा प्रश्न आहे की यूट्यूबचे असे काही भन्नाट आकडे आहेत का जे खूप लोक मिस करतायत बुवा, की जे बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही आहे? ओके. सो मला म्हणजे पहिलं सांगायला आवडेल की यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम असे मेनली 4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप डॉमिनेटिंग आहे इंडियामध्ये. बरोबर आहे. टिकटॉक होता तो आता बॅन झालेला आहे. सो सगळ्यात जर ऑर्गॅनिक प्लॅटफॉर्म कोणता पाहिला तर यूट्यूब आहे. कारण की तुम्ही पहा, फेसबुकवर कोणाचे 1 लाख लाईक्स झाले तर खूप मोठं सेलिब्रेशन होत नाही. इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोवर झाले, खूप मोठं सेलिब्रेशन होत नाही. ट्विटरवर झाले, थोड्याफार प्रमाणात होतं. यूट्यूबवर जर असं काही झालं तर खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होतं. का होतं? कारण की तो प्लॅटफॉर्मच तुम्हाला ऑर्गॅनिकली ग्रो करावा लागतो. म्हणजे तो असा तुम्ही प्रमोशन लावले, बूस्ट केले किंवा पेड काहीतरी घेतले म्हणून तो ग्रो होत नाही. आणि जरी नंबर दिसले तरी व्ह्यूज तर येणार नाही. सो तो एक भन्नाट प्लॅटफॉर्म आहे, ऑर्गॅनिक प्लॅटफॉर्म आहे. आणि सेकंड गोष्ट अशी याची की आज घडीला भारतात फक्त 45 कोटी लोक यूट्यूब वापरतात. म्हणजे आपली लोकसंख्या 120-130 कोटी जरी पकडली तर त्यातून 45 कोटी लोक आत्ता भारतात यूट्यूब वापरत आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन 2028पर्यंत हाच आकडा 85 कोटी आहे. म्हणजे तू नंबर जस्ट विचारले म्हणून मला सांगायला आवडेल की 85 कोटी जर यूट्यूब युजर्स 2028पर्यंत येणार असेल तर यात अपॉर्च्युनिटीज किती येते. म्हणजे लोक आत्ता पण विचारतात. म्हणजे लोक 2018ला पण विचारत होते की यूट्यूब चॅनल सुरू केलं पाहिजे का. 2019ला पण लोकांचा सेम प्रश्न राहिला की यूट्यूब चॅनल सुरू केलं पाहिजे का. 20लाही तोच राहिला, 21लाही तोच राहिला, 22लाही तोच राहिला, 23लाही तोच राहिला. इथून पुढे 10 वर्षही हाच प्रश्न कायम राहील का यूट्यूब चॅनल सुरू करायचं. कारण की त्याच्याशी रिलेटेड आकडे खूप चांगले आहेत. एक आपली जी अर्थव्यवस्था आहे तिला यूट्यूब खूप चांगल्या प्रकारे एक म्हणजे पैसे जनरेट करून देणारा प्लॅटफॉर्म सध्या ठरत आहे. आता जसं तुम्ही बोलात की यूट्यूब एक चांगला प्लॅटफॉर्म आहे पैसे जमा करून द्यायचा किंवा अर्थार्जनासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे.
पण बऱ्याचदा असं होतं ना की या प्लॅटफॉर्मकडं यंग जनरेशन बघत नाहीये किंवा ज्या लोकांना खरंच बघायला पाहिजे ते बघत नाहीत. मग त्यांच्यासाठी कसं सुरुवात करावी? ॲक्च्युली मी म्हणजे थोडं सांगेल की तू जर प्लॅटफॉर्म वाईज पाहिलं तर फेसबुकवर आज घडीला 30च्या पुढचे लोक आहेत, म्हणजे जास्त, म्हणजे 30 वयाच्या पुढचे लोक खूप ॲक्टिव्ह आहेत फेसबुकला, कारण की ते तेवढे यूज टू झालेले आहेत. बरोबर आहे. ट्विटरवर थोडा इंटेलेक्च्युअल लोक जास्त असतात, कारण की ट्विटर वापरायला अवघड आहे. म्हणजे ज्याला वापरता येतं त्याला खूप सोपं वाटतं, पण त्याला वापरायला खूप हे आहे. इंस्टाग्राम खूप इझी प्लॅटफॉर्म लोकांना वाटतो, कारण तो खूप क्विक आहे. म्हणजे तू विदिन अ सेकंड एखादा व्हिडिओ टाकतो आणि तो तिकडे व्हायरल होतो किंवा फोटो टाकतो. तिथे तुला मेंदू वापरावा लागत नाही, डोकं वापरावं लागत नाही, ब्रेन वापरावं लागत नाही. यूट्यूब हा प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे तुम्हाला कष्ट करावं लागतं. तुम्ही जोपर्यंत कष्ट करत नाही ना तोपर्यंत यूट्यूबवर तुम्हाला हार्डली व्ह्यूज येतात, हे येतात. परंतु यूट्यूब खूप डायव्हर्स प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबवर फक्त असा एकच वर्ग नाही आहे. यूट्यूबवर तुला अगदी छोटा मुलगा जन्माला 3 वर्षांच्या मुलापासून ते अगदी 70, 75, 80 क्रॉस झालेले लोकही यूट्यूब पाहतात. सो यूट्यूबचा जो क्लास म्हणण्यापेक्षा काय बोलतो आपण त्याला, एज ग्रुप आहे, तो खूप डायव्हर्स वगैरे आहे. तरी पण यूट्यूब तरुण खूप पटकन का नाही येत यूट्यूबकडे, तर त्याला प्रॉब्लेम असा आहे की यूट्यूबला कष्ट खूप पडतात. म्हणजे सपोज आत्ता तू हा इंटरव्ह्यू घेतोय, तो हा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तू किती दिवस प्रिपरेशन केलं? 8 दिवस 8 दिवस प्रिपरेशन केलं. बरोबर. तू जसे जसे व्हिडिओ करत जाशील तसं तुझं हे प्रिपरेशन 8 दिवसांचं 8 तासांवर येईल. मग नंतर तू अगदी 8 मिनिटात हे प्रिपरेशन करशील. बरोबर आहे. सो तू 8 दिवस याचं प्रिपरेशन केलं. नंतर आता बिहाइंड द कॅमेरा आविष्कार आहे, सागर आहे. बरोबर आहे. सो त्यांना सकाळी इकडे यावं लागलं इंटरव्ह्यूसाठी. बरोबर आहे. मला इंटरव्ह्यू द्यायचा, सो मला इकडे यावं लागलं. सो यूट्यूबसाठी एक भट्टी जमून यावी लागते. एवढं सगळं केल्यानंतर हा सेटअप आहे. हा सेटअप कसा असायला हवा? हे बुक इथे का ठेवलेलं आहे? हा इथे कॅमेरा किंवा हे काय का ह्या गोष्टी का ठेवलेल्या आहेत? ग्रीन क्रोम आज पाठीमागे का घेतलेला आहे? किंवा कोणत्या पण गोष्टीत ह्या सगळ्यांची आधी तुला तयारी करावी लागली. बरोबर आहे. एवढं सगळं झाल्यानंतर तुला ह्या इंटरव्ह्यूमध्ये इंटरेस्ट ठेवण्यासाठी गोष्टी करायच्यात, म्हणजे की खूप मोनोटोनस झाला नाही पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, यासाठी सगळे प्रयत्न करायचे. एवढं झाल्यानंतर हा इंटरव्ह्यू तुला एडिट करायचा. एडिट झाल्यानंतर त्याला थंबनेल द्यायचं, नंतर त्याचं सर्च इंजिन, डिस्क्रिप्शन, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. किती प्रोसेस आहे. म्हणजे थोडंसं समजा जर कुणी गावाकडून आलेलं असेल तर त्याला माहिती आहे की कांद्याचं पीक घ्यायचं असेल तर कांद्याच्या पिकाला घेण्यासाठी कुठून कुठपर्यंत गोष्टी कराव्या लागतात. तसाच एक यूट्यूबचा व्हिडिओ प्रोड्यूस करायचा असेल, तो एंडपर्यंत न्यायचा असेल तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि एक जो आत्ताचा तरुण वर्ग आहे तो समहाऊ एवढं कष्ट घ्यायला बऱ्यापैकी तयार नसतोय. म्हणजे सगळेच नाहीत, काही खूप एक्स्ट्रीम लेवलचं कष्ट घेत आहेत आणि काय बोलतात त्याला, सुपर्ब आउटपुट काढतायत. म्हणजे 10 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या माझ्यासारख्या माणसाला जे आउटपुट काढता येणार नाही ते आउटपुट 22 वर्षाचा मुलगा पण यूट्यूबच्या माध्यमातून देतोय. परंतु त्याचवेळी खूप सारे 22 वर्षांचे 25 वर्षांचे लोकांना ते जमत नाही, कारण खूप कष्टाचं काम आहे. म्हणून त्यांच्यासाठी आहे की जर यूट्यूब करायचं असेल तर खूप सिरियसली यामध्ये या. 2 वर्ष लाईफचे खूप चांगले द्या. ह्या गोष्टी खूप मॅटर करणार आहेत. जसं तर तुम्ही बोलात की 2 वर्ष खूप सिरियसली द्या, तर मला असं विचारायचं होतं की अशा नवीन युट्यूबर्स की कुठल्या गोष्टी एक्सेप्ट केल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टीवर काम केलं पाहिजे सगळ्यात सुरुवातीला? सपोज मला चॅनल उघडायचं आहे, बरोबर, तर मग काय गोष्टी मला माहितीच असल्या पाहिजेत बुवा ॲट द स्टार्ट? बरोबर. ऍक्च्युली म्हणजे हे थोडंसं फिलॉसॉफिकल वाटेल तुला, परंतु तू हा इंटरव्ह्यू घ्यायला आला, तुझा लास्ट इंटरव्ह्यू कधी गेलाय? एक 8 दिवस झाले, 12 दिवस झाले. 12 दिवस झाले. परत तू हा इंटरव्ह्यू का घेतोयस? म्हणजे परत 1 वर्षाने काय इंटरव्ह्यू घेत नाहीये? म्हणजे मला काय काहीतरी हवंय लगेच, तुला सातत्य हवंय ना कुठेतरी वगैरे. बरोबर. सो युट्यूब चॅनल हा असा प्लॅटफॉर्म आहे की माझ्या ज्या हॅबिट्स आहेत, माझ्या ज्या सवयी आहेत, हे थोडंसं फिलॉसॉफिकल वाटेल, परंतु ते तुझ्या कम्प्लीट चॅनलमध्ये रिफ्लेक्ट होतं. बरोबर. सपोज मी 10 दिवस त्या चॅनलकडे इग्नोर केलं, लक्ष नाही दिलं, तर त्याला कुठेतरी तो डॅमेज होत असतो. म्हणजे लक्ष द्यायचं म्हणजे रोज येऊन युट्यूब चॅनलला गोंधळ राहायचं वगैरे असं काही नाही. सो बट त्यावर काय चाललंय, त्याचे अनालिटिक्स काय म्हणतायत, त्यानंतर लोकांच्या कमेंट्स काय येत आहेत. हा व्हिडिओ मी आत्ता केला होता, सो माझा व्हिडिओ सपोज पुढचा 15 दिवसांनी आहे, तर 15 दिवसांमध्ये मी वेगळं काही रिसर्च केलाय, मी टॉपिकसाठी काय रिसर्च केलाय, मी कंटेंटसाठी काय रिसर्च केलाय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅकएंडला चाललेल्या असतात. सो सातत्य खूप महत्वाचं आहे. तुमचा स्वभाव जर तुमच्या सवयी खराब असतील तर त्याचं 100% रिफ्लेक्शन तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये येतं. तुम्ही जर खूप टाइम फॉलो करणारे नसेल तर त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये येतं. सो ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे
हॅबिट्स ह्या गोष्टीचं खूप सारं रिफ्लेक्शन तुमच्या चॅनलमध्ये येतं. त्यानंतर तुम्ही विचार कसं करता, तुम्ही कंटेंट लिहिताना डिलिव्हर करताना पण तो सगळा विचार येतो. आजच घडीला तू इथे इंटरव्ह्यू घेतोय, सो तू 100 गोष्टी पाहिल्या असतील ना, त्यानंतर तू म्हणजे एक सिरियस युट्यूबर बनलेला आहे. तू असा डिरेक्टली आलाय ना असं नाही. किंवा आज म्हणजे हा इंटरव्ह्यू 8:30 वाजता होता, आपली टीम सगळी 8 वाजता आली, बरोबर आहे. आता जर एखादा सिरियसच व्यक्ती नसेल तर तो किती वाजता म्हणजे चला 8:30चा इंटरव्ह्यू जाऊ 9 वाजता 10 वाजता वगैरे. सो त्याच्यामुळे किती टीम वगैरे हे होऊ शकते. सो काही बेसिक गोष्टी आहेत, नवीन जो युट्यूबर येतोय त्याला त्या माहीत असायला हव्या. त्यातलं पहिली सगळ्यात महत्त्वाची आहे की त्याच्या हॅबिट्स खूप चांगल्या हव्या, ॲटलिस्ट कामाच्या बाबतीत तो सिरियस असायला हवा. त्याने सातत्य खूप सारं ठेवायला हवं. त्याचा रिसर्च स्किल खूप चांगला असायला हवा. रिसर्चच करणार नसेल रँडमली, समजा तुझा युट्यूब चॅनल आहे, पॉडकास्ट आहे, मी पण पॉडकास्ट करतो एका चॅनलला, बरोबर. तुझ्या चॅनलला प्रत्येक व्हिडिओला 100K व्ह्यूज येतात. मग चला यार, ऋषिकेशच्या चॅनलला एवढे व्ह्यूज येत आहेत, मी पण तोच उचलतो, मी पण थोडं इकडे तिकडे करतो. ऋषिकेश सारखीच मी एडिटिंग करणार, ऋषिकेश सारखंच मी बोलणार आणि मग मी डिलिव्हर करणार काहीतरी. अशा गोष्टी नाही वर्कआउट होत तिथे. तू ऋषिकेशच्या चॅनलचं पहा, सागरच्या चॅनलचं पहा, आविष्कारच्या चॅनलच्या गोष्टी पहा, तिथून इन्स्पिरेशन घे, तुझ्या पद्धतीने गोष्टी कंपाईल कर, तुझ्या पद्धतीने गोष्टी डिलिव्हर कर. याला एक प्रकारे हा रिसर्चच आहे, बरोबर. परंतु यासाठी व्हॅल्यू ॲडिशन करताना तुम्हाला रिसर्च पण करावं लागणार आहे. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही पाहाल तर एक नवीन युट्यूबरकडे रिसर्चचं स्किल खूप चांगलं पाहिजे. मुळात मी त्याला व्हिडिओ पाहायला आवडायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांचं पाहायला आवडायला पाहिजे. आणि म्हणजे फक्त काम डिलिव्हर करताना त्याने वेळ नाही दिला पाहिजे. कामाच्या आधी पण ते काम कसं झालं पाहिजे याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. म्हणजे आता तू 8 दिवस रिसर्च केला किंवा 8 दिवस तुझ्या डोक्यात 8 दिवस एकच चालला असेल ना, मला हा इंटरव्ह्यू करायचा आहे, मग मी कधी कोणता प्रश्न विचारला पाहिजे, कधी काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी केल्या नक्कीच. समजा जर तू आलाय डिरेक्टली इथे हे केलाय, म्हणजे असतात असे पण लोक असतात तिथून पुढे, पण त्याच्या आधी काय करावं लागतं हे पण आता एक नवीन युट्यूबरने लक्षात घेतलं पाहिजे. आणि तेच विचारायचं आहे. बरं, आता सपोज हे सगळं झालं, मी म्हणजे सुरुवात केली, मी हा सगळा रिसर्च करायला तयार झालो, माझ्या मनाला मी तिथपर्यंत नेलं, बरोबर, चॅनल उघडलं, पण तिथून 1 ते जो 1000 सबस्क्रायबरचा हा टप्पा आहे, हा लोकांना असं वाटतं की अरे आज झाला पाहिजे, 2 दिवसात झाला पाहिजे, आणि मग त्याच्यासाठी खूप उतावळनेस असतो की आपण होण्यात अरे नाही काय होत नाही, होतच नाहीयेत, मग काय करू, मग याला लिंक पाठव, मग कोणाला असं म्हणून अरे माझा मोठा भाऊ असत तर सबस्क्राईब केलं असतं असं पाठव, किंवा मग अरे मराठी म्हणून बघ माझ्याकडे, असं खूप होतं म्हणजे. आणि मीही सुरुवातीला 1-2दा केलंय असं, मी नाही म्हणत नाही. मग त्या कंडिशनमधून बाहेर येण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा ते कुठे समजून घेतलं पाहिजे की हे लॉजिक काय आहे बुवा? म्हणजे नशीब खूप चांगलं माझं की टोटल 4 युट्यूब चॅनल सुरू केले आणि 2 मॅनेज केले. सो एकतर कळतच नव्हतं की लोकांना मेसेज केल्यानंतर लोक सबस्क्राईब करतात वगैरे, आणि जेव्हा ते कळायला लागले तेव्हा समजलं की असं नाही करायला पाहिजे. सपोज ऋषिकेश, तू माझा खूप चांगला मित्र आहेस, बरोबर, आणि तू सांगितलं की सर माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ठीक आहे, किंवा तू सांगितलं सागर माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब कर, बरोबर. अल्टिमेटली मी तुझं चॅनल का, तर आपण दोघे मित्र आहोत म्हणून मी तुझं चॅनल सबस्क्राईब करणार, तो पण करणार सबस्क्राईब, तुला छान वाटणार. माझा 0 सबस्क्रायबर होते, आता 1 झाले, सागरने केले, 2 झाले, आविष्कारने केले, 3 झाले, बरोबर आहे. आम्ही तिघे आमच्या लाईफमध्ये असतो, आम्ही मोबाईलवर जे काही येतं ते पाहतो आमच्या आवडीनुसार वगैरे. तुझा कंटेंटच मला आवडत नसेल तर मी का पाहू तुझा चॅनल, म्हणजे मी फक्त एक 1.5 सबस्क्रायबर तुझ्यासाठी असेल वगैरे. सो म्हणजे युट्यूबरने उगीच व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम, इकडे तिकडे माझा व्हिडिओ पहा म्हणून लोकांना इरिटेट नाही केलं पाहिजे. लोक तुमचे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, किंवा खूप जवळचे कलिग आहेत म्हणून तुमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करतील. त्यांनी तुमचा कंटेंट पाहून युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसतो. त्यामुळे ते अल्टिमेटली तुमचे एक डेड सबस्क्रायबर होतील आणि त्याचा तुमच्या चॅनलसाठी काही उपयोग होत नाही. सो युट्यूबवर सबस्क्रायबर जर आले पाहिजेत तर ते तुमचा कंटेंट पाहूनच आले पाहिजेत. समजा तुझ्याकडे स्पोर्ट्सचे 100 व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि तू स्पोर्ट्सचा युट्यूब चॅनल चालू, तर त्यावेळी तू त्या लोकांना शेअर केलं तर चालेल, कारण की ऑलरेडी ती स्पोर्ट्सचीच कम्युनिटी आहे. परंतु रँडमली तू एखाद्या मेकॅनिकलच्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाला म्हणतोय की मी म्युझिकल काहीतरी करतोय आणि त्याचं चॅनल पहा, तर ते असं वर्कआउट होत नाही. दुसरं आहे की 100,000 सबस्क्रायबर करणं हे खूप अवघड नाहीये, परंतु त्यासाठी आहे तो तुमचा कंटेंट आहे.
आणि दुसरं की म्हणजे सतत जर तुम्ही चांगला कंटेंट दिला, आज हा व्हिडिओ बनवला मी, त्याच्या पुढचा व्हिडिओ बनवताना मी पहिल्यापेक्षा 1% बेटर बनवेल, त्याच्या पुढचा व्हिडिओ मी त्याच्यापेक्षा 1% बेटर, तुम्ही 1% बेटर गोष्टी करत जा, त्यानंतर तुमचे 1000 सबस्क्रायबर होतील. बरोबर आहे. आपण जे कन्सिस्टन्सी किंवा सातत्य बोलतो, सातत्यासोबत थोडं इम्प्रुव्हमेंट पण पाहिजे, नुसतं सातत्य नको. सातत्य नकोय, तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये इम्प्रुव्हमेंट पाहिजे. ओके. आणि दुसरं एक की काही लोक 5 व्हिडिओ टाकले, माझा चॅनल स्टक झालाय, मला सबस्क्रायबर येत नाहीत वगैरे वगैरे. युट्यूबरने पहिले 50-100 व्हिडिओ होईपर्यंत काहीच नाही पाहिलं पाहिजे. पहिले 50-100 व्हिडिओ पाहिले पाहिजेत, तोपर्यंत तुम्हाला कळतच नाही तुमच्या चॅनलवर काय चालतंय आणि काय नाही चालत. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही डेटा अनालिसिस करू शकता. आणि जो खूप इनिशियल 0 पासून युट्यूब सुरू करतोय त्याने एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी पहिले काय बोलतात त्याला 100-50 व्हिडिओ टाकेल आणि मग मी डेटा अनालिसिस करेल, मग मी माझ्या चॅनलची स्ट्रॅटेजी ठरवेल. आता तुला एक म्हणजे सोपं सांगतो, युट्यूबची ग्रोथ कशी होते. बरोबर. तू एक व्हिडिओ तुझ्या चॅनलवर पब्लिश केलाय, तो 3 स्टेपमध्ये व्हायरल होतो. ओके. पहिला आहे, तुझे समजा 100 सबस्क्रायबर आहे तर युट्यूब त्यातल्या काही सबस्क्रायबरला तो व्हिडिओ दाखवतो. ओके. त्यांनी जर तो व्हिडिओ पाहिला, बरोबर, तर अजून राहिलेल्या सबस्क्रायबरला तो व्हिडिओ दाखवतो. म्हणजे असं स्लॉटमध्ये. हा, याबरोबर काय करतं युट्यूब, ज्यांनी तुझा कधी ना कधी व्हिडिओ पाहिलाय त्यांना तो व्हिडिओ दाखवतं काही लोकांना, जे सबस्क्राईब नाहीयेत. हा, जे सबस्क्रायबर नाहीयेत परंतु त्यांनी कधी ना कधी तुझा व्हिडिओ पाहिलेला. मग त्यानंतर त्यांनी जर तो व्हिडिओ पाहिला, तिथे जर तुला ट्रॅक्शन चांगलं आलं तर युट्यूब पुढचा स्लॉट घेतं त्याच कॅटेगरीचा, त्यांना व्हिडिओ दाखवत जातो. आणि तिसरी कॅटेगरी अशी आहे की जे लोक आहेत ज्यांनी तुझ्या कॉम्पिटिटरचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. ओके. हा, किंवा त्यांची आवडती आहे परंतु त्यांनी हे नाही केलं, तुझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी तुझ्या चॅनलचे कधी व्हिडिओज पाहिले नाहीत, त्या स्लॉटला व्हिडिओ निश ज्याला म्हणतो तशा टाईपच्या ऑडियन्सला दाखवतो. त्यांनी पाहिलं तर मग पुढच्या लोकांना दाखवतो. सो अशा प्रकारे जर युट्यूबला समजलं की याने पण चांगले पाहिल्यावर व्ह्यूज येत आहेत, यांनी पण पाहिलं, तर मग तो असा व्हिडिओ पुढे व्हायरल होत जातो आणि मग त्यातून तुला सबस्क्रायबर गेन होतात. समजा तू एक युट्यूब चॅनल पाहिलायस तर तू त्याला सबस्क्राईब का करतो, म्हणजे ओके, ते कुठेतरी टच झालं पाहिजे इमोशनली आणि मेंटली पण, असं की त्याच्यातून मला खरंच काहीतरी मिळतं असं जाणवलं पाहिजे, तरच माणूस सबस्क्राईब करतं आणि तरच ते परत यायची वाट बघतात, रे नाही आता ह्यांचा व्हिडिओ आला पाहिजे, कुठेतरी मिस करतो. करेक्ट. सो म्हणजे कंटेंट कसं आहे तुला सांगतो, तू हॉटेलमध्ये जेवायला गेला, ओके, आणि तिकडून प्लेट येते जेवायची, बरोबर, तू वाट पाहतोस ना तिची. म्हणजे आता तुला हे सांगतो, यात किस्सा सांगतो की एखाद्या व्यक्तीवर किती प्रेम करा असं सांगितलं जातं. जेवढ्या प्रमाणात तुम्ही तुमची जेवणाची प्लेट तुमच्या टेबलवर येते आणि ज्या आतुरतेने तुम्ही वाट पाहता, तेवढी आतुरतेने जर तुम्ही लाईफमध्ये एखाद्या माणसाची भेटण्यासाठी वाट पाहत असाल तर त्यावर तुम्ही खूप जास्त प्रेम करता. बरोबर आहे. सो एखादा युट्यूबर आहे आणि त्याचा जर व्हिडिओ येण्यासाठी त्याचा सबस्क्रायबर आहे किंवा ऑडियन्स आहे, जर तो तेवढी वाट पाहत असेल ना तर तो व्यक्ती खरंच चांगला कंटेंट बनवतो असं त्याला समजलं जातं. सो तुम्ही त्या प्रकारचा कंटेंट बनवला तर ऑटोमॅटिकली लोक तुमचा 100% चॅनल सबस्क्राईब करणार आहेत आणि तुमचा 100% व्हिडिओ पाहणार आहेत. सो लक्षात ठेव, जेवणाचं ताट प्लेट तो माणूस घेऊन येतोय आणि मला तेवढं, माझ्यासारख्या खादाड माणसासाठी तर हे एकदम परफेक्ट उदाहरण. सो ते प्रेमाचं पण असेल असं मी समजतो. नक्कीच. असं कधी होतं का, आता तुम्ही पैसा पाणीचं चॅनल चालवता, म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ टाकला की त्याला 1,00,000 व्ह्यूज गेलेत असं आहेच का, म्हणजे असं लोकांचा समज असतो की अरे आता ह्यांचं काही मोठं चॅनल झालंय, ह्यांनी व्हिडिओ टाकला की ह्यांना कंपल्सरी व्ह्यूज जाणारच आहेत? नाही, असं अजिबात नाही. त्यातलं भारी लॉजिक तुला सांगतो की युट्यूबचे सबस्क्रायबर वाढवण्याचं सगळ्यात बेसिक आणि भारी लॉजिक, तुझ्या युट्यूब चॅनलवर 50 व्हिडिओज आहेत, तर 50 व्हिडिओज मधले फक्त 5 ते 10 व्हिडिओ असे असतात का तुझ्या लाईफ टाईम मध्ये जेवढे व्ह्यूज आलेत ना त्यातले फक्त त्या 5 किंवा 10 व्हिडिओने दिलेले असतात, बाकी सगळ्या व्हिडिओने तुला दिलेले नसतात. सो तू त्या व्हिडिओचं अनालिसिस करायचं, 10 व्हिडिओज घ्यायचे, त्यांचं अनालिसिस करायचं, तुला एक पॅटर्न कळतो की या युट्यूब चॅनलवर कोणते व्हिडिओ चालतात. लक्षात ठेव की दुसऱ्या दिवसापासून, म्हणजे नंतर जेव्हा तू तुझ्या स्ट्रॅटेजी ठरवशील चॅनलची, ते 10 व्हिडिओ जे आहेत ना त्यांचं प्रमाण वाढवायचं, तशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचं. आणि जे चालत नाहीयेत ना ते व्हिडिओ आधी नंतर सोडून द्यायचं.
म्हणजे फार जर तुला एखाद्या गोष्टीबद्दल लागावं असेल का मला हा विषय ऍड्रेस करायचाच आहे ओके. तरच तसे व्हिडिओ बनव, एल्स तसे व्हिडिओ कमी करत जा, कारण की शेवटी युट्यूब वाढलं पण पाहिजे. बरोबर आहे. सो आता आम्ही जेव्हा पैसा पाणीवर व्हिडिओ टाकतो तर आमचे इंटरव्ह्यूचे व्हिडिओ खूप चालतात, स्टोरीजचे व्हिडिओ खूप चालतात, त्यानंतर स्कॅमचे व्हिडिओ खूप चालतात, परंतु काही व्हिडिओ चालत नाही. परंतु आमचा चॅनल खूप हार्डकोर असल्यामुळे तो चालवणं आमच्यासाठी आम्हाला ते बाकी पण कंटेंट द्यावा लागतो. बरोबर. पण आम्ही त्यात पण प्रमाण कमी केलं आणि हे मेन हे ठेवलं. तर नॉर्मली युट्यूबमध्ये 3 कन्सेप्ट असतात. एक असतो हिरो कंटेंट, एक असतो हब कंटेंट आणि एक तिसरा मी विसरलो. तर हिरो कंटेंट म्हणजे असा कंटेंट असतो का तो खरंच तुमच्या चॅनलचा हिरो असतो, तो सगळ्यात पुढे असतो, पाठीमागे सगळे शिपाई असतात आणि तो म्हणतो चला रे मी तुम्हाला सबस्क्रायबर आणून देतो. परंतु हिरो बनणं जेवढं अवघड असतं, म्हणजे पिक्चरचा पण हिरो बनणं जेवढं अवघड असतं तेवढंच चॅनलच्या हिरो कंटेंट बनवणं पण अवघड असतं. म्हणजे कदाचित तुझ्या चॅनलचा हिरो कंटेंट हा इंटरव्ह्यूज असतील, बरोबर आहे. सो इंटरव्ह्यूज बनवणं तुझ्यासाठी कायम अवघड असतं. सो हिरो कंटेंट रोज नाही पब्लिश होतो, हिरो कंटेंट महिन्यात, आठवड्यात एकदा दोनदा असा पब्लिश होतो. आणि एक हब कंटेंट असतो. हब कंटेंट असा असतो की जो रेग्युलर बनतो तुझ्या चॅनलवर, तू रेग्युलर टाकतो, त्याला थोडेसे व्ह्यूज कमी येतात, तो बनवताना कष्ट पण कमी पडतात. आणि तिसरा एक असतो हेल्प कंटेंट. तुझ्या चॅनलवर कमेंट्स येत असतील बघ, माझ्या पण चॅनलवर कमेंट्स येतात की आम्हाला ह्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल, किंवा PC शटडाऊन कसा करावा. हा जो कंटेंट आहे तो हेल्प कंटेंट आहे, म्हणजे तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम ॲड्रेस करताय. सो तुझ्या चॅनलवर पण कधी जर लोकांचे प्रॉब्लेम ॲड्रेस करणारा व्हिडिओ तू बनवला तर त्याला म्हणतात हेल्प कंटेंट. 0 वर स्टॉप लॉस कसा लावावा, हा आहे तो हेल्प कंटेंट, तुम्ही लोकांची मदत करताय. हब कंटेंट म्हणजे जो तुमचा चॅनलला रेग्युलर जाणारा कंटेंट आहे तो हब कंटेंट. आणि हिरो कंटेंट म्हणजे जो चॅनलचा खऱ्या अर्थाने लीडर आहे. सो हे कंटेंट क्रिएट करताना, हिरो कंटेंट क्रिएट करताना खूप कष्ट पडतात. हब कंटेंट तुम्ही रेग्युलर सराईत होता, म्हणजे रोज टाकता तो त्याच्यात. आणि जो लास्टवाला हेल्प कंटेंट आहे तो तुम्ही एकदम समाजसेवक मोडमध्ये गेलेले असता आणि त्यातून तो तुम्ही क्रिएट करत असता. आता आपण कंटेंट बद्दल बघायचं झालं बोलतोय, पण मग याच्यातून अर्थार्जन कसं, म्हणजे युट्यूब मॉनिटायझेशन जी पॉलिसी आहे ती काय आहे, किंवा त्याच्यातून मला इन्कम कसं येईल आणि कुठले कुठले इन्कम सोर्स युट्यूब नंतर बनवू शकतात. आणि म्हणजे युट्यूब नंतर फक्त व्हिडिओ बघून पैसे येतात की अजून दुसरे काही गोष्टींनी पैसे येतात, की ते मॉनिटायझेशन कसं होतं, तिथून सुरुवात करूयात आपण. ओके. ऍक्च्युली 2016ला माझा एक मित्र आहे कृष्णा म्हणून, त्याने युट्यूब चॅनल सुरू केलं होतं खूप इनिशियल आधी, आणि त्याला एक $100 आले होते. $100 आले होते, तुम्ही ते रिडीम करू शकता, बरोबर आहे. सो त्याने काय केलं की फेसबुकवर टाकलं मला $100 वगैरे आले. मराठी लोकांमध्ये खूप चर्चा झाली की $100 आले असं तसं, पहिल्यांदाच युट्यूबने तुम्हाला पेमेंट दिली. तेव्हा $72 वगैरे होते. ती खूप चर्चा वगैरे झाली. त्यानंतर जवळपास 2021 वगैरे पर्यंत, 2021 पर्यंत मी यूट्यूब खूप क्लोजली फॉलो केलं. मराठीमध्ये किंवा इव्हन हिंदीमध्ये वगैरे यूट्यूबमधून लोक जे पैसे कमवायचे ते की व्हिडिओ पाहिल्यानंतर व्ह्यूज येतात, त्याच्यात ॲडव्हर्टाइजमेंट दाखवली जाते, त्याला आपण यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणतो, आणि त्यातून तुम्ही पैसे कमवता. हाच एक प्लॅटफॉर्म वगैरे. आज 2023 मध्ये माझ्या अख्ख्या यूट्यूब अर्निंगच्या थॉट्स बदललेल्या आहेत. ओके. म्हणजे ऍड्स मधून जे पैसे येतात ना ते मला मॅटरच करत नाहीयेत, कारण की त्याने फक्त तुम्ही कंटेंट क्रिएट करू शकता, एवढेच पैसे तुम्ही क्रिएट करू शकता. युट्यूब मधून पैसे कमवण्याचे सगळ्यात भारी माध्यम आहेत ब्रँड इंटिग्रेशन, ब्रँड कोलॅबरेशन, स्पॉन्सर्ड कंटेंट, हे सगळे प्लॅटफॉर्म. यातून म्हणजे काय, ब्रँड कोलॅबरेशन म्हणजे काय, तर मध्येच आपण कुकू FM ची कुणीतरी माहिती देतंय, कुणीतरी म्हणते आजिओने हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड केलेला आहे, किंवा एखाद्या कंपनीचा प्रोडक्ट आहे त्याबद्दल आपण माहिती देतोय वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळे खूप चांगले आहेत. यानंतर अजून काही याचे अर्थार्जनाचे साधनं आहेत, तर चॅनलची मेंबरशिप आहे. म्हणजे तुझ्या चॅनलवर तू दररोज व्हिडिओ बनवतोय, 100 व्हिडिओ समजा तू महिन्याला 2 महिन्याला टाकतो, आणि तुझ्याकडे खूप चांगला एक ऑडियन्स कम्युनिटी तयार झालेली. त्यानंतर तुझ्या चॅनलवर एक असा एक प्रीमियम लेवलचा जर कंटेंट असेल
तो पाहण्यासाठी लोक चॅनल जॉईन करतात, त्याची मेंबरशिप घेतात आणि नंतर तो व्हिडिओ पाहतात. म्हणजे सो त्याच्यासाठी तुला पे करू शकतात. त्यानंतर तू लाईव्ह करतो किंवा प्रीमियर करतो, त्याच्यात सुपर चॅट, सुपर थँक्स, हे जे थँक्स गिव्हिंग फीचर आहेत यामधून पण पैसे मिळतात तुम्हाला. परंतु ते खूप मोठ्या याच्यासाठी, यूट्यूबरसाठी, इनिशियल लेवलचे यूट्यूबरसाठी, म्हणजे इवन माझे काही चॅनल्स आहेत जे मोठे आहेत परंतु त्याच्यावर पण सुपर थँक्स आणि सुपर चॅट वर्कआउट करत नाही. परंतु मग कोणत्या गोष्टी खूप चांगल्या माझ्यासाठी वर्कआउट करतात, ब्रँड कोलॅबरेशन, ब्रँड इंटिग्रेशन किंवा स्पॉन्सर्ड व्हिडिओज, ह्या गोष्टी खूप चांगल्या वर्कआउट करतात. परंतु ह्या करताना एक लक्षात ठेवायचं की समजा तुझा चॅनल आहे फायनान्सचा आणि तू ब्रँड इंटिग्रेशन करतोय फॅशनचं, तू ब्रँड इंटिग्रेशन करतोय कॅमेऱ्यांचं वगैरे, तर अशा गोष्टी वर्कआउट होत नाही. फायनान्सचा चॅनल आहे तर त्याला त्याच्याशी म्हणजे अल्टिमेटली लोकांशी जो ऑडियन्स आहे ना त्याच्याशी तुम्ही गद्दारी नाही केली पाहिजे. उगीच म्हणजे तो ऐकतोय म्हणून काही नाही दाखवलं पाहिजे. सेकंड म्हणजे की काही लोक काय करतात की अख्खा प्रोडक्ट घेतात, म्हणजे पैसा मिळतोय, माझा फायनान्सचा चॅनल आहे, मी अख्खा त्याच्यावर कॅमेरा एक्सप्लेन करतोय, अशा प्रकारे ते केलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर तो तुम्हाला परफेक्टली बसवता आला पाहिजे, म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या इनिशियलला मध्ये कुठे बसवायचा तो खूप व्यवस्थित तो ब्रँड तुम्हाला फिट करता आला पाहिजे. तिसरी एक गोष्ट की तू व्हिडिओ करतोयस, फायनान्सचे व्हिडिओ करतोयस आणि तू लोकांना सट्टा खेळायला सांगतोय रमीचे, असं नाही चालत. सो तुम्ही स्वतःहून तो बोललात त्यात खूप झालं, कारण बऱ्याच असं होतं. बरोबर, तू अल्टिमेटली तो ब्रँड वापरायला पाहिजे. तू वापरत नसशील ना तर तू ॲटलिस्ट त्याची सगळी शहानिशा केली पाहिजे. म्हणजे तुला समजा जर एखाद्या व्हिडिओसाठी 70,000 रुपये मिळत आहेत, तुला 70,000 रुपये मिळतात म्हणून तू लोकांना खोटं नाही सांगू शकत. पब्लिक सब जान, आणि ते जाणत नसतील ना तरी पण दुसरं असं आहे की तू 70,000 घेतलेत आणि समजा त्या गोष्टींमध्ये तो माणूस फसला तर खूप मोठ्या लेवलचं त्याचं नुकसान होऊ शकतं. सो ॲटलिस्ट तो तुम्ही ब्रँड पाहिला पाहिजे, तो ब्रँड खरंच चांगला आहे का हे केलं तर त्यातून खूप पैसा मिळेल. यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी तुम्हाला यूट्यूबच्या ॲडसेन्समधून आलेले पैसे इनफ आहेत. परंतु तुम्हाला एक चांगली कंपनी बनायची, तुम्हाला खूप चांगलं ग्रो व्हायचं आहे, तर ते पैसे तुम्हाला काहीच मॅटर करत नाही. तुम्हाला त्यासाठी ब्रँड इंटिग्रेशन, ब्रँड कोलॅबरेशन यातून खूप चांगला पैसा मिळू शकतो. बऱ्याचदा असं होतं की मला यूट्यूब करायचं हे ठरतंय, बरोबर, पण कुठल्या गोष्टीवर मी व्हिडिओ करा ज्याला आपण निश म्हणतो, बरोबर, तीच समजत नाहीये. बरोबर, किंवा मला कळतच नाही, अरे ब्लॉगिंग वाले लोक पण आहेत, इंटरव्ह्यू वाले लोक पण आहेत, किंवा अजून काय काय बरंच चालू आहे. बरोबर, त्याच्यानंतर माहिती देणारे पण लोक आहेत, बिझनेसची माहिती देणारे लोक आहेत. मी करू कशावर आता नवीन सुरुवात करतो? सो कसं ओळखायचं? सो निश हा जो शब्द आहे तो फ्रेंच टर्म आहे, बरोबर आहे. सो एखादी विशिष्ट कम्युनिटी, म्हणजे मला समजा जर हा मग विकायचा आहे तर हा विकत घेणारी जी कम्युनिटी आहे ती या माझ्या प्रोडक्टसाठी निश कम्युनिटी अशी आहे, बरोबर आहे. परंतु यूट्यूबसाठी गणित कसं आहे ते सांगतो. आपल्याकडे निश कम्युनिटी म्हटलं लगेच फायनान्स, सायन्स यांच्यावर उठलंय सुटलं ते व्हिडिओ वगैरे, आणि एकदम खराब कम्युनिटी कोणती म्हटलं तर पॉलिटिकल, का तर त्याचे सगळेच बनवतात. असं लॉजिक नाहीये. लॉजिक काय तुला निशचं यूट्यूबसाठी सांगतो. तुला कोणता विषय आवडतो लाईफमध्ये? ओके, पुस्तक किंवा मग ट्रॅव्हल. तुला जर मी सांगितलं तुला पुस्तकं आवडतात, ट्रॅव्हल आवडतात आणि तू माईक या विषयावर व्हिडिओ करशील का? तू थोडंसं अवघड जाईल, थोडंसं जास्त किंवा जास्त अवघड जाईल. सो तू पुस्तकं किंवा ट्रॅव्हल या विषयावर किती व्हिडिओ करू शकतो? मी बरेचसे करू शकतो, किंवा बरेचसे जिथे जिथे जातो ते सगळंच रेकॉर्ड करू शकतो. ठीक आहे, मी तुला आता पुढचं 500 व्हिडिओ तू कशावर बनवू शकतोस? पुस्तकं, आय गेस, पुस्तकांवर. सो तो तुझा निश आहे. जेव्हा तुला 500 व्हिडिओ एखाद्या विषयावर बनवता येतात त्यावेळी तू त्या विषयावर व्हिडिओ बनवण्यासाठी काहीही करू शकतो, किती रिसर्च करू शकतो. समजा जर मला पुस्तक ह्या विषयात ज्ञानच नसेल ना तर मी नाही करू शकत त्यावर व्हिडिओ, म्हणजे नाहीच करू शकत, बरोबर आहे. सो मला म्हणजे पर्सनली विचारशील तर माझ्यासाठी निश काय आहे? माझ्यासाठी निश आहे स्पोर्ट्स, माझ्यासाठी निश आहे कंटेंट, माझ्यासाठी कंटेंट टॉपिक हा माझ्यासाठी निश आहे. म्हणजे ती पण निश असू शकते. म्हणजे कंटेंटवर मी जास्त बोलू शकतो, फायनान्सवर मी बोलू शकतो, पण फायनान्स मधला पण इन्व्हेस्टमेंट ह्याच पार्टवर बोलू शकतो, ट्रेडिंग ह्या पार्टवर बोलू शकत नाही कारण तो मला येत नाही, बरोबर आहे. सो मी कंटेंट विषयावर 500 व्हिडिओज बनवू शकतो. सो अल्टिमेटली तो माझ्यासाठी निश आहे, बरोबर आहे. मी पॉलिटिकल जरी असेल परंतु माझ्याकडे एक सांगण्याची भारी पद्धत असेल,
माझ्याकडे खूप चांगला रिसर्च करण्याचा प्रकार असेल तर लोक 100% माझा व्हिडिओ पाहणार. राईट. मग तो कोणत्या पण विषयातला असो. निश म्हणजे लगेच तुम्हाला फायनान्सचाच व्हिडिओ बनवला पाहिजे असं नाहीये. निश म्हटलं की तुम्हाला सायन्सचाच व्हिडिओ बनवला पाहिजे असं अजिबात नाही. लोकांचा असं खूप गोड गैरसमज म्हणजे तो खूपच गोड आहे की एकदा माझं मॉनिटायझेशन झालं म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास झाले की युट्यूब स्वतःच माझा व्हिडिओ प्रमोट करतो. असं काही घडतं का? ऍक्च्युली म्हणजे त्या गोड गैरसमजाचा आम्हाला कुठे बळी नाही होता आलं. कारण की जेव्हा जेव्हा युट्यूब चॅनल आले आमचे रॅन्डमली ते 5000 गेले वगैरे होते. पण त्या गोड गैरसमजामध्ये आम्ही कुठे खूप अडकलो माहिती का. 1 लाख झाल्यावर खूप ग्रो करतं युट्यूब. तुम्हाला एकदा व्हेरीफायचा टिक आला की युट्यूब स्वतःच ग्रो करतं. तुम्हाला एकदा प्ले बटन आलं का तुम्ही स्वतःच ग्रो वगैरे होता. लिटरली सांगतो तुमचा युट्यूब चॅनल एखादा 1 लाख सबस्क्रायबर व्हायला अराउंड समजा जर 3 महिने लागले त्याच्यानंतरचे पुढचे 2000 सबस्क्रायबर यायला तुम्हाला 1 वर्ष पण लागू शकतं. ओके, होतं असं. सो ग्रोचं मॅटर, ग्रो हा फक्त तुमच्या कंटेंटवर होणार आहे. ओके. म्हणजे माझा चॅनल मॉनिटाईज झाला, युट्यूबला खूप गरज आहे आता. युट्यूब म्हणतात आता याचा चॅनल मॉनिटाईज झाला, लावा जाहिरात जास्त लावा, कंटेंट दिसला नाही तरी चालेल, असं नाही होत. सो म्हणजे खूप इलॉजिकल आहे की माझा चॅनल मॉनिटाईज झाला की माझा चॅनल ग्रो व्हायला सुरुवात होईल वगैरे, किंवा माझ्या चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर आले की माझा चॅनल ग्रो व्हायला सुरुवात होईल. लिटरली जाऊन म्हणजे ज्याला खरंच यूट्यूबमध्ये काम करायचं त्याने खरंच जाऊन पाहायचं. 20-20 लाख सबस्क्रायबर असलेले चॅनल आहेत, त्यांचे व्ह्यूज येतात 70,000 50,000 वगैरे. मग लॉजिकने काय सांगतं की 20,000 सबस्क्रायबर असलेले यूट्यूब चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओला, चला समजा आपण ध्रुवराटीचा आयडियल चॅनल मानू की त्याच्या चॅनलला आत्ता 1 कोटी वगैरे सबस्क्रायबर आहेत, त्याचा व्हिडिओ किती जातो, नाही काही म्हटलं तर 35 लाख जातो. बरोबर आहे. 35% तरी व्ह्यूज आले पाहिजे तुमच्या चॅनलला, जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढ्या. बरोबर आहे. परंतु 20 लाख असलेलं सबस्क्रायबर असलेल्या चॅनलला 10 लाख सबस्क्रायबर असलेल्या चॅनलला 35,000 व्ह्यूज येत नाही. 20 लाख सबस्क्रायबर असलेल्या चॅनलला 70,000 व्ह्यूज येत नाही. तर मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की तुमचा कंटेंट ज्यावेळी गणतो, कंटेंट बरोबर नसतो त्यावेळी तुम्हाला व्ह्यूज येत नाहीत. बरोबर आहे. आणि मग व्ह्यूज नाही आले तर चॅनल अल्टिमेटली ग्रो होत नाही. बरोबर आहे. सो माझ्या चॅनलला 1,00,000 सबस्क्रायबर झाले, चला यूट्यूब म्हणते चला माझा आता देऊया याला सबस्क्रायबर, याला ग्रो करूया, असं काही होत नाही. 1 लाख सबस्क्रायबर झाल्यावर पण यूट्यूब तुम्हाला ग्रो करत नाही. तुम्हाला ग्रो व्हायचं तुमच्या हातात आहे. तुम्ही कसे व्हिडिओ टाकता यावर तुम्ही ग्रो होता. युट्यूबमध्ये ना म्हणजे नवीन आलं ना बऱ्याचदा हे ऐकायला मिळतं सर की थंबनेल खूप महत्वाचं असतं, थंबनेल खूप महत्वाचं असतं. पण असं काय जादू करतो थंबनेल, म्हणजे काय मॅजिक आहे त्याच्यामध्ये? मला समजा आत्ता पुण्यातला एफसी रोड आहे, एफसी रोड वरून तू चाललायस, ओके, एखाद्या शॉपमध्ये एंट्री का करतोस तू? मला काहीतरी खरेदी करायचं असेल किंवा मला ते बाहेरून लाइटिंग छान दिसतोय किंवा काहीतरी अट्रॅक्टिव्ह कपडा दिसतोय तिथे, मला जो शर्ट हवा असतो कधीतरी, अरे मला वाटतं की हा शर्ट मला घ्यायचा होता आणि तो दिसतोय म्हणून. बरोबर. सो तू एखाद्या ठिकाणी एंटर का करतो? चल एखाद्या मुलीच्या प्रेमात का पडतोस? म्हणजे पडतो म्हणण्यापेक्षा आवडते का तुला एखादी मुलगी? म्हणजे आपण कुठेतरी इमॅजिन केलेलं असतं ना काहीतरी की असं बॅक ऑफ द माइंड असलं पाहिजे किंवा असं, म्हणून बरोबर. सो तुझ्या टाइमलाईनला जेव्हा तू स्क्रोल करत असतो, म्हणजे स्क्रोल म्हणजे असं समज एफसी रोडच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत निघाला असतो, ही टाइमलाईन आहे. बरोबर आहे. युट्यूबची पण टाइमलाईन आहे. तू टाइमलाईनला गेल्यावर स्क्रोल करत असतो व्हिडिओ. बरोबर आहे. आणि अल्टिमेटली तू का क्लिक करतो व्हिडिओवर? काहीतरी अट्रॅक्टिव्ह वाटतंय. तू टायटल पाहत नाही व्हिडिओचं, तू कोणत्या चॅनलचं आहे ते पाहत नाही. राईट, ते तर कोणीच नाही. तू काय पाहतो? पहिलं थंबनेल पाहतो ना. थंबनेल पाहिल्यानंतर तू टायटल पाहतो. सो म्हणून थंबनेल खूप जास्त महत्वाचं. म्हणजे याच्यापेक्षा मोठं बेसिक थंबनेलचं काहीच नाहीये. की थंबनेलचं बेसिक हेच आहे की ते पाहिलं का ते क्लिक केलं पाहिजे लोकांनी. ओके, तरच तुमचा व्हिडिओ पाहणार आहे. नंतर जर व्हिडिओ खराब असेल तर लोक तो पूर्ण पण पाहणार नाहीत वगैरे. पण इनिशियल जी गोष्ट आहे तीच आहे की तुमचा थंबनेल पाहिलं की लोक क्लिक करणार आहे. सो ह्या एवढ्या बेसिकवर थंबनेल चालतं वगैरे. आणि ते खूप अट्रॅक्टिव्ह असण्यापेक्षा त्यांनी लोकांना क्लिक करायला भाग पाडलं पाहिजे, एवढ्या लेवलचं ते महत्त्वाचं असलं पाहिजे. यूट्यूबमध्ये थंबनेल खूप महत्त्वाचं आहे, तुमचं टायटल खूप जास्त महत्त्वाचं आहे, तुमचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि तुमची डिलिव्हरी खूप जास्त महत्त्वाची आहे. एवढ्या गोष्टी केल्या तर यूट्यूबचा व्हिडिओ चालण्याचं प्रमाण खूप म्हणजे प्रमाणात वाढू शकतं. म्हणजे एक नवीन युट्यूबर आहे तर त्याला कुठली आव्हानं येऊ शकतात किंवा कुठल्या गोष्टी त्याला म्हणजे आपण बोलतो ना डिफिकल्टीज येऊ शकतात?
म्हणजे मी जेव्हा पर्सनली यूट्यूब चॅनल्स खूप म्हणजे 2016ला मी यूट्यूब चॅनल सुरू केलं. माझा पर्सनल 2014 पासून आहे. ओके. तर मुळात म्हणजे काय करायचं हेच कळत नाही. ओके. साधनं खूप आहेत, म्हणजे जे आहेत रिसोर्सेस आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत. यूट्यूबवर तू गेलास ना तर यूट्यूबवर मी 6 महिने चुकीचं शिकत होतो की यूट्यूब कसं वाढवायचं. ओके. 6 महिने रोज 10 तास मी यूट्यूबचा अभ्यास करायचो. आणि इतके फेक युट्यूबर आहेत का जे युट्यूबची माहिती देतात युट्यूबवर आणि ते काही पण सांगतात. आणि ते सगळं सांगताना काय करतात की मी युट्यूब ऑफिसला गेलो होतो, युट्यूबने मला बोलवलं होतं, असले शब्द सांगितले का तुमचा विश्वास बसतो ना का हा एवढं केलंय म्हणून मग त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही त्याच्याप्रमाणे फॉलो करायला असतात. डिस्क्रिप्शनमध्ये मी 100K लिहिले का तर माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर 100K दिसावे. ओके. आणि मग ते 100K दिसल्यानंतर मी माझं चॅनल खूप ग्रो होईल कारण की लोकांना दिसेल एवढा मोठा चॅनल मी सबस्क्राईब केलं पाहिजे. अशा गोष्टी वर्कआउट करत नाहीत. सो आव्हानं ही आहेत की तुम्ही राईट वेने शिकले पाहिजे यूट्यूब. ओके. तुम्ही म्हणजे जसं तुम्ही कंटेंट बनवताना रिसर्च करता तसं यूट्यूब शिकताना तुम्ही रिसर्च केला पाहिजे. ओके. मेजर मिस्टेक काय आहे की अल्गोरिदम पाहायचं आणि अल्गोरिदम साठी व्हिडिओ बनवायचे, हे चुकीचं आहे. ओके. व्हिडिओ माणसांसाठी बनवले पाहिजेत. ओके. म्हणजे समजा आता तू कुणासाठी व्हिडिओ बनवतो म्हणजे तू कम्प्लिटली आलायस चला अल्गोरिदमसाठी इथे CTR एवढा आलाय, नंतर वॉच टाइम एवढा आलाय वगैरे मॅटर करतं. अल्गोरिदम मॅटर करतं. अल्गोरिदम नंतर येतं परंतु माणसं आधी येतात, सबस्क्रायबर आधी येतात. तुम्ही लोकांसाठी व्हिडिओ बनवायला पाहिजे, अल्गोरिदमसाठी नाही. प्रत्येकाचं काय मला 100 व्ह्यूज आले, 100 व्ह्यूज आले तर ते म्हणजे तो अल्गोरिदम स्पेसिफिक व्हिडिओकडे जातोय. त्याने हा विचार केला पाहिजे की मला हे 100 व्ह्यूज का आले, मग मी कोणते टॉपिक ॲड्रेस केले पाहिजे. आता समजा जर पॉडकास्ट आहेत बरोबर आहे, तू यूट्यूबचे पॉडकास्ट किती ऐकले का यूट्यूबवर माणूस बोलतोय असे किती पॉडकास्ट ऐकले मराठीत आहेत 3-4 ऐकले असतील. 3-4 ऐकले असतील. श्रीमंत कसं व्हायचं यावर किती पॉडकास्ट आहेत. खूप लाईन असेल त्याची तुम्ही सर्च केलं बरोबर. सो मग जर त्याच्यावर मी आणखी एक व्हिडिओ बनवला तर तो चालणार आहे का. ओके. बरोबर. पण नवीन युट्यूबर काय करतो की असेच व्हिडिओ बनवतो की अरे ह्यांनी 100 जणांनी हे व्हिडिओ बनवले तर खूप चालेल मी पण तोच व्हिडिओ बनवतो. असं नाही होत. करेक्ट. तुम्ही ते श्रीमंत होण्याचे 100 प्रकार आहेत ना हे तुमच्या पद्धतीने सांगितलं, तुमच्या वेने एक्सप्रेस केलं आणि थोडंसं हटके केलं तर 100% व्हिडिओ चालेल. सो तुम्ही नवीन युट्यूबर रिसर्चमध्ये कमी पडतो, तो रिसर्च करत नाही. युट्यूबसाठी युट्यूब कसं काम करतं याचा रिसर्च तर करतच नाही, टॉपिकसाठी पण तो रिसर्च करत नाही. दुसऱ्या युट्यूबरचे तो व्हिडिओ पाहत नाही, तो थंबनेल पाहत नाही. यूट्यूबरने कोणता पण व्हिडिओ बनवताना मी नेहमी म्हणतो की समजा एखाद्या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवताय तर त्या विषयावर चांगले व्ह्यूज आलेले तुम्ही कमीत कमी 15-20 व्हिडिओ पाहिले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही 15-20 वेब पेजेस चालले पाहिजेत आणि बाकी सोशल मीडियावर त्याबद्दल काय आहे ते पाहिलं पाहिजे. तुमच्या कलिगचा विचार त्यात इनपुट्स घेतले पाहिजेत. सो उघड्या कानांनी जेवढं काही गोष्टी ऐकता येतील पाहता येतील ते पाहून जो व्हिडिओ करतो तो 100% चालणार आहे. इनिशियल लेवलला म्हणजे युट्यूबरमध्ये एक असा एक मला तर आता कधी कधी तर असं वाटतं की युट्यूबर ही खूप चांगली अजून तरी कम्युनिटी समजली जाते. परंतु 50 आणि 100 सबस्क्रायबर असलेली लोक म्हणजे ती वाईट असं म्हणत नाही मी, परंतु ती पण मी भारी कंटेंट क्रिएटर आहे असं म्हणतात. मग 100च का सबस्क्रायबर आहेत हा पण विषय आहे. बरोबर. सो त्यांनी तसं न करता थोडासा अहंभाव किंवा अहंकार बाजूला ठेवून मॅक्सिमम लर्निंग फेजमध्येच असलं पाहिजे. म्हणजे मी आत्ताही पण लर्नच करतो यूट्यूब, मी उद्या पण लर्नच करत असणार आहे आणि मला खूप चांगली खात्री आहे की यूट्यूबने आजपर्यंत भारतामध्ये लोकांच्या 3-3, 4-4 पिढ्या बसून खातील एवढे पैसे दिलेले आहेत लोकांना. ओके. परंतु ते करण्यासाठी लोकांनी 3-4 पिढ्यांसारखे एकदा कष्ट तर केले पाहिजेत. नाही नक्कीच कष्ट तर कुठलाच झाला नाही. आता जसं तुम्ही बोलताना बोललात की कम्युनिटी एक असते, तेव्हा असं कुठेतरी व्हायला पाहिजे का की ज्यांची सेम विश आहे किंवा ज्यांची सेम निश आहे आपण बोलूयात त्या लोकांनी कुठेतरी एकत्र येऊन गप्पा केल्या पाहिजे, डिस्कस केलं पाहिजे किंवा कुठेतरी ते एक असतं ना. नाही तर आजकाल प्रत्येकाचा जसं तुम्ही बोलत अहंभाव असं अरे मी म्हणजे माझं कंटेंट किंग आहे बाकीच्यांचं काही नाही, तसं कुठेतरी व्हायला हवंय असं वाटतं का तुम्हाला जे मराठीमध्ये कमी आहे. ऍक्च्युली मीच स्वतः युट्यूबचा ग्रुप क्रिएट केलाय का ज्यात 400 युट्यूबर आहेत मराठी वगैरे आणि तिथे युट्यूबर येतात, त्यांचे काही प्रश्न असतील तर विचारतात. मला जेवढे शक्य आहेत तेवढे मी ऍड्रेस करतो.
नसेल मला माहीत तर मी सरळ सांगतो, मी माहिती घेऊन सांगतो, किंवा मला हे माहीत नाही आहे वगैरे, आपल्याकडे ते सांगतच नाही. नसेल माहीत तर मग चुकीचं ॲड्रेस वगैरे केलं जातं. सो मी त्या प्रकारे करतो. आणि ऑलरेडी मी माझा यूट्यूबचा कोर्स पण डेव्हलप केलेला आहे, की ज्यात मी मराठी लोकांना यूट्यूब, म्हणजे मी आणि माझी संपूर्ण टीमने तो डेव्हलप केलेला आहे. 25 तासांचे सेशन्स आहेत, तर त्यातून यूट्यूब कम्युनिटीबद्दल आम्ही माहिती देतो. इनिशियली मला खूप सिरियसली तो कोर्स करायचा होता, म्हणजे फक्त लोकांनी तो परचेस करावा आणि मी पैसे कमवावे असा काही हेतू नव्हता. तो कोर्स सिरियस लेवलला मराठी यूट्यूबरने शिकावं वगैरे. असं लगेच लोकांना वाटतं की या तुला यूट्यूब चांगलं शिकवलं म्हणजे तू माझी कॉम्पिटिशन वाढते वगैरे, असं काही नाही आहे. अजून हा खूप ब्लू ओशन आहे, म्हणजे यात अजून खूप चान्सेस आहेत यूट्यूबमध्ये पुढे जाण्याचे वगैरे. सो म्हणजे तो कोर्स तर आहेच हेल्पफुल वगैरे, परंतु यूट्यूबरने दुसऱ्या यूट्यूबरला हेल्प केली तर खूप जास्त फायद्याचं आहे. आम्ही इनिशियली खूप रिजिड होतो, म्हणजे तो पण फायनान्शियल व्हिडिओ करतोय, मग त्याला कशाला आपल्याला चॅनलवर घ्यायचं वगैरे. बट म्हणजे मी एक खूप छान कोट वाचला की जे छोट्या लेवलचे विचार करणारे लोक असतात ते कायम कॉम्पिटिशनचा विचार करतात, जे मोठ्या लेवलचे लोक आहेत ते कायम कोलॅबरेशनचा विचार करतात. सो मी म्हटलो की ते पण आपल्या चॅनलवर आले तर आपले सबस्क्रायबर वाढतील, त्यांना विजिबिलिटी मिळेल. आपण त्यांच्या चॅनलवर गेलो तर त्यांचे सबस्क्रायबर वाढतील, आपल्याला विजिबिलिटी मिळेल. बरोबर आहे. एक व्हिडिओवर सेम तुझा कॉम्पिटिटर तुझ्या चॅनलवर आला तर अल्टिमेटली काय होणार आहे, तुला त्याचा पण ऑडियन्स मिळणार आहे, त्याला पण विजिबिलिटी मिळणार आहे. तू थोडी रोज ऋषिकेशच्या चॅनलवर तो कॉम्पिटिटर येतोय आणि तो रोज मला सबस्क्राईब करा असं सांगतोय, असं तर होत नाही ना. सो कोलॅबरेशन ह्या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे युट्यूबरने. म्हणजे दुसरे आपले कॉम्पिटिटर आपल्या चॅनलवर आले तर लोकांना पण वाटतं काहीतरी भारी, म्हणजे याच्याकडे येतात म्हणजे हा पण काहीतरी भारी. सो आम्ही पण ते चुका आता टाळतोय, म्हणजे बंदच केल्या, त्या करायच्याच नाही. दुसरी लोक आपल्या चॅनलवर आली पाहिजेत, फक्त आपल्या ऑडियन्सशी, आपल्या विषयाशी संबंधित आली पाहिजेत. नक्कीच. आता मी जर इन्स्टा स्क्रोल केलं ना तर मला 10 इन्स्टाच्या रीलमध्ये 2 किंवा 1 रील तरी मिळतं की तुम्हाला पेड युट्यूब मॉनिटायझेशन, पेड चॅनल मिळेल, 2000 घ्या, 3000 घ्या, सगळं चॅनल मिळेल. तर मग हे खरंच किती व्हॅल्युएबल आहे एखाद्यासाठी? ओके, तू व्हॅलिड विचारलं नाहीस याबद्दल, म्हणजे तो चांगलं, तू व्हॅल्युएबल किती आहे ते विचारलं. मला जर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच आवर्स आणता येत नसेल ना तर मी युट्यूब चालवण्यासाठी लायकच नाही. ओके, डायरेक्ट सिम्पल आहे ना. म्हणजे मी समजा एखाद्याकडून मॉनिटाईज झालेला चॅनल घेतलाय, बरोबर आहे, युट्यूब पुढे कसं चालणार आहे तुझं, म्हणजे एक चॅनल आहे ते कसं चालणार आहे पुढे? त्यासाठी तुला परत व्ह्यूजच आणावे लागणार आहेत, तुला पैसे कमवण्यासाठी परत व्ह्यूज आणायचे, तुला सबस्क्रायबर वाढवायचे. इनिशियल 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइमच तू आणू शकत नाही, त्यासाठी तू पेड सर्व्हिस घेतोय, तर अल्टिमेटली उद्या पण तुझ्या चॅनलवर लोक येणारच नाहीयेत. पैसे घालून, म्हणजे तू तिथून पैसे कमवणार आहेस तू, बरोबर आहे, आणि तेच तुम्ही विकत घेतोयस, कसं वर्कआउट होणार आहे? बरं, दुसरं महत्वाचं की समजा ऋषिकेश तू एक चॅनल विकत घेतलायस, म्हणजे माहिती डेफिनेटली कसं समजा तो चॅनल आहे एंटरटेनमेंटचा आणि तुझा विषय आहे फायनान्स. ओके, तू तो चॅनल विकत घेतला, ते पहिले 1000 सबस्क्रायबर तुझ्यासाठी थेट डेड सबस्क्रायबर आहेत. डेफिनेटली, कारण ते पाहणारच नाही. बरोबर. 1000 सबस्क्रायबर हा किती छोटा आकडा हे लोकांना कळतच नाही. म्हणजे तुमच्या चॅनलला माझ्या मते असे सबस्क्रायबर पाहिजेत 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, तर तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. बरोबर आहे. 1000 सबस्क्रायबर विकत घ्यावे लागत असतील तर आपण खरंच तिथपर्यंत जाऊ शकतो का, त्या 5 लाखांपर्यंत, 10 लाखांपर्यंत वगैरे, किंवा ते चॅनल अल्टिमेटली मॉनिटाईज करणं चॅनल हे एमच नसलं पाहिजे युट्यूबरचं. युट्यूबरचं एमच असलं पाहिजे मला लाखोंमध्ये व्ह्यूज आले पाहिजेत आणि त्यासाठीच प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मी अजिबात असं म्हणत नाही की मी प्रत्येक व्हिडिओ टाकला का त्याला 1 लाख व्ह्यूज येत आहेत, अजिबात नाही. प्रचंड फ्रस्ट्रेशन मला पण येतं, प्रचंड त्रास मलाही होतो, कधी कधी व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही. दुसरं हेही नाही सांगू शकत का कोणत्या व्हिडिओजला व्ह्यूज येतील, म्हणजे खूप आपण पाहिले असं हा व्हिडिओ खूप छान झाला आणि याला आपल्याला खूप चांगले व्ह्यूज येतील, मनात आपल्या काउंट पण असतो की याला एवढे व्ह्यूज येतील, परंतु नाही येत. बरोबर आहे. परंतु सातत्य, रोज इम्प्रूव्हमेंट याने तुम्हाला व्ह्यूज येतात. ज्या क्षणाला तुम्हाला वाटतं ना मला चॅनल कोणाच तरी विकत घेऊन पुढे चालवायचं, त्या क्षणाला तुम्ही समजून घ्यायचं की आपण ह्या इंडस्ट्रीत टिकू शकत नाही. मी ज्या क्षणाला चॅनल विकत घेतोय
त्या क्षणाला पुढचं ग्रो करायची माझ्या क्षमता नाही, म्हणून मी ते विकत घेतोय. आणि त्या युट्यूबरने अगदी आत्ताच ही इंडस्ट्री सोडून दुसरं काही पाहिलं तरी उत्तम. आता जसं तुम्ही बोलात की तुम्हाला एक फ्रस्ट्रेशन येतं, बरं, म्हणजे ज्या व्यक्तींचं एवढं चांगलं चॅनल बरं. चालू आहे, त्यांचे व्हिडिओज व्यवस्थित होतात, बरं. कन्सिस्टन्सी मेंटेन, त्या बरं. व्यक्तीला फ्रस्ट्रेशन येतं. तर ज्यांचे कुठेतरी आहेत ना 1000 सबस्क्रायबर आहेत किंवा ते होत नाहीयेत, बरं. किंवा झालेत 1000 पण बरं. डेट झालंय, बरं. किंवा लॉकडाऊन मध्ये छान कंटेंट बरं. बनवला, घरी होते लोक म्हणून तो चालला, सबस्क्रायबर मिळाले, पण आता ती ग्रोथच नाहीये. बरोबर. त्या लोकांनाही फ्रस्ट्रेशन येते, मग ते खूप असं धावतायत किंवा बरं. पळतायत, PR इंडस्ट्रीज बघतायत, बरंच बरं. काय काय असं बरं. करतायत. मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे या सिच्युएशनला, त्यांनी कशा Actually- वर्कआउट केलं पाहिजे? ॲक्च्युली मी जेव्हा केव्हा म्हणजे असं नाही की आत्ता जेव्हा माझं यूट्यूब चॅनल स्टक झालेलं आहे ना, आत्तापर्यंत 2 वेळा तसं झालेलं आहे. Okay. सो तो 2 वेळाच्या सिच्युएशन्समध्ये मी पूर्ण बेसिक्स परत revise केलं. परत बेसिक्सकडे गेलोय. का कुठे चुकतंय, काय चुकतंय, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी आपल्या चुकल्यात, कम्प्लीट ॲनालिसिस केलं लोकांच्या कमेंट्स वाचल्या, तिथे काही चुका होत आहेत. आपण कंटेंट आधी डायव्हर्स द्यायचो, आत्ता काही वेगळा करतोय का वगैरे. आपण खूप गृहीत धरायला, खरं सांगतो, चॅनलला जर ऑडियन्सला तू गृहीत धरायला सुरुवात केलीस ना, तर तिथून चॅनल डेड व्हायला किंवा डेड होण्यापेक्षा स्टक व्हायला सुरुवात होते वगैरे. सो फ्रस्ट्रेशन जेव्हा मला येते, म्हणजे 2 वेळा ही अशा सिच्युएशन झाल्यात आणि मी लिटरली सांगतो त्या 2 वेळाच मी आणि माझ्या टीमने खूप जास्त काम केलं, एफर्ट्स खूप घेतले, खूप जास्त एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेत आम्ही. म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणजे असे नाही की तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणजे तुम्ही 14 तास काम करणं एक्स्ट्रा एफर्ट्स असे नाही होत. करेक्ट, तुम्ही 14 तास टू द पॉइंट काम करायला पाहिजे. राईट, ते तर नक्कीच आहे. म्हणजे 14 तास तुम्ही म्हटले, मी पहिले युट्यूबसाठी 5 तास काम करायचो, आता मी 14 तास करतोय. त्या 14 तासांमध्ये मी कॉफी प्यायला जातोय आणि मी टंगळमंगळ करतोय, मी काहीच करत नाही, असं नाही. 14 तासांमध्ये तुम्ही 5 तास जरी केलं तर टू द पॉइंट, मी इथे चुकलं. हा, बरोबर. कालच आमचे शॉर्ट्सचं नवीन आम्ही एक प्रयोग करतोय, तर त्याला मी सागरला विचारलं की तुला यात काय चुका वाटतायत त्या मला लिहून पाठव. त्याने रात्री 12-1 वाजता त्या चुका चॅनलच्या आहेत त्या पाठवल्या. आता सागरमध्ये माझ्यामध्ये एजमध्ये 10 वर्षांचा डिफरन्स आहे. मला बरं झालं तुम्ही हे स्वतःच सांगितलं. मला हे एक विचारायचं होतं की ह्याच मध्ये ऍड ऑन म्हणून, की हे असं केलं पाहिजे का, की आपल्यापेक्षा लहान लोकांना विचारलं पाहिजे का? कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं, अरे मी केलं ना ते परफेक्टच आहे. त्यावर एक भारी गोष्ट सांगतो तुला, की एज वाईज आहे ना आपण स्लो होत जातो, बरोबर, आणि आपल्या थॉट प्रोसेस कमी होत जातात. परंतु माझी जी टीम आहे ती खूप यंग आहे. म्हणजे मी कम्प्लिटली 18 वर्षांपासून 17 वर्षांपासून ते 25 वर्षांच्या लोकांपर्यंतच काम करतो. म्हणजे नशिबाने मला ते मिळतात वगैरे. त्यांच्या जेवढा अल्लडपणा असतो, त्यांच्या जेवढ्या चुकीच्या गोष्टी असतात, तेवढ्याच त्यांच्याकडून मिळणाऱ्या पण गोष्टी असतात. म्हणजे मी सगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप ऍक्टिव्ह आहे. जर मी त्या लोकांबरोबर नसतो मी कधीच नसतो. म्हणजे मला एक एनर्जी ठेवण्यासाठी, मला नवीन गोष्टी शिकायच्या असेल तर नवीन मुलांकडून त्या खूप जास्त शिकायला मिळतात. तुम्ही सतत म्हणू नाही शकत की यांच्याकडे काही स्किल नाहीत किंवा काय नाहीत. त्यांच्याकडच्या चांगल्या गोष्टी घेतल्या ना तर तुम्ही यूट्यूब खूप चांगलं रन करू शकता. की ही कन्सेप्ट मला 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी 10 वर्षांच्या एक्सपिरियन्सवर माझं सगळं बरोबर आहे असं होत नाही. आजही पण आमचा एडिटर आहे आविष्कार, किंवा त्याने सांगितलं की हे थंबनेल नाही वर्कआउट होते, हे बदलू, किंवा हे माझ्या पद्धतीने असं बनवू, आज तुमची पद्धत बाजूला ठेवू, पाहू काय होते वगैरे, तर मी ते करतो. म्हणजे इनपुट्सला माझ्याकडे खूप संधी आणि एक्सपेरिमेंट पण खूप आहे. म्हणजे युट्यूबरने आधी तर 1 लाख सबस्क्रायबर होईपर्यंत एक्सपेरिमेंटच केले पाहिजेत. परंतु समजा तुमची कंपनी नसेल, तुमच्याकडे कलिग नसतील, तर तुम्ही कुणाला विचारू शकता, तुमच्या मित्रांना विचारू शकता, तुमच्या नातेवाईकांना विचारू शकता. आणि मेसेजमध्ये स्पष्ट लिहायचं, मला तुझा खरा फीडबॅक हवाय, माझं कौतुक नकोय. तू कौतुक नाही केलं तरी चालेल, म्हणजे तू माझ्या 5 चुका सांगितल्या तर मला चालतील वगैरे. आपण इंटरनली आपल्यासाठी कौतुक केलं पाहिजे. म्हणजे आपण एवढं हार्ड वर्क करतोय तर त्याच्यासाठी आपल्या लोक येऊन कौतुक नाही करणार आहे, आपण आपलं कौतुक केलं पाहिजे. तुमचे 100 सबस्क्रायबर झाले, तुम्ही स्वतःचं कौतुक केलं पाहिजे. परंतु लोकांना तुम्ही चुका सिरियसली विचारल्या पाहिजेत, लोकांना ओपिनियन विचारलं पाहिजे. तरुण मुलांचं तर खूप तुम्ही फीडबॅक घेतले पाहिजे. म्हणजे 18, 19, 20, 22 वर्षांच्या लोकांकडून जे फीडबॅक येतात ना ते खूप भारी असतात, कारण ते रोज काही ना काही पाहत असतात वगैरे. त्यांचा वॉच टाईम खूप जास्त आहे. सो मग त्यांच्याकडून आलेले फीडबॅक खूप चांगले आहेत. कधी कधी तुम्हाला तिथून खराब, पण एवढं 10 वर्षांनंतर तुम्हाला एवढी तर अंडरस्टँडिंग येते का कोण चांगला फीडबॅक देते, कोण खराब देते. सो त्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे
तुम्ही वेगवेगळ्या एज ग्रुप बरोबर काम केलं पाहिजे, त्याचा तुम्हाला इनपुट्स मध्ये खूप जास्त फायदा होऊ शकतो. आता युट्यूब सुरू केलंय मी आणि माझं व्हिडिओही मी देतोय, ऑडिओही देतोय, सगळं होतंय. पण मग युट्यूबचा ऍज अ व्ह्युअर म्हणून काय एक्सपेक्टेड असतं की व्हिडिओ क्वालिटी की ऑडिओ क्वालिटी, कुठली क्वालिटी जास्त आहे किंवा याच्यापेक्षा दुसरी कुठली क्वालिटी असते का ती इम्प्रूव्ह झाली पाहिजे? ओके, सो समजा तू खूप एखादा विषय खूप चांगला ऍड्रेस करतोय, बरोबर आहे, आणि तर तुला मला समजा तुझा चॅनल आहे, तू तो विषय ऍड्रेस करतोय, बरोबर, आणि मला तो विषय पाहण्यात इंटरेस्ट आहे, माझ्या आवडीचाच विषय आहे, तर तुझी व्हिज्युअल क्वालिटी कशी असेल ना, मला गरज आहे तर मी तो व्हिडिओ ऐकेल. ओके, सो अल्टिमेटली पहिला येतो आवाज, तो जर क्लिअर असेल ना तर लोक तुमचा व्हिडिओ पाहणार आहे. मी असं अजिबात नाही म्हणत का मग तुम्ही व्हिज्युअल ब्लँक पट्टी लावा किंवा एकदम ब्लर व्हिडिओ द्या मग हे करा, असं नाही. परंतु ऑडिओ आणि व्हिज्युअलमध्ये पहिला ऑडिओ आहे तो, त्याच्यावर तुम्ही काम केलंच पाहिजे. खूप सराउंडिंग येत असेल, खूप जो काही बोलतोय त्याचा आवाजच येत नसेल तर गोष्टी वर्कआउट होत नाही. सो तुमचा ऑडिओ खूप मस्त आहे, तो खूप चांगला असला पाहिजे. यूट्यूबरने त्याचा कॅमेरा, त्याच्या इतर स्टँड, बाकी गोष्टींपेक्षा पण आहे ना पहिला खर्च त्याच्या साऊंडवर केला पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे खूप चांगला माईक असायला हवा का ज्याच्यामुळे तो खूप चांगल्या गोष्टी डिलिव्हर करू शकतो. त्यानंतर तुमच्या कंटेंटची जी गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही एडिटिंग केलं पाहिजे. त्याच्यात पण काही वेगवेगळ्या स्किल्स आहेत. हां, म्हणजे फायनान्सचा व्हिडिओ असेल तर तो तुम्हाला समजून सांगताना तुमचे इलेमेंट्स तेवढे आले पाहिजेत, बरोबर आहे. आणि एंटरटेनमेंटचा व्हिडिओ आहे त्याच्यावर फोटोज वगैरे तेवढे आले पाहिजे. एंटरटेनमेंटच्या व्हिडिओला तू उगीच नाही तिथे व्हिज्युअल्स दिले आणि एक्सप्लेन करत बसला तर असं नाही वर्कआउट होत वगैरे, बरोबर आहे. किंवा फार शेतीचा व्हिडिओ आहे तर शेतीचा व्हिडिओ आहे त्यात किती औषध टाकलं पाहिजे किंवा किती खत दिलं पाहिजे हे व्हिज्युअली तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, बरं. सो काय म्हणतात त्याला, कंटेंटची ज्याप्रमाणे गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही एडिटिंग केलं पाहिजे. परंतु व्हिज्युअल्स खूप बदलणारे पाहिजेत, म्हणजे त्याला तुम्ही सतत एंगेज ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे ते एडिटिंग केलं तर म्हणजे ते इफेक्टिव्ह होऊ शकतो. सो ऑडिओ खूप महत्वाचा पार्ट आहे, म्हणजे दोन्हीत कम्पेअरमध्ये दोन्ही पण महत्वाचे आहेत, परंतु ऑडिओ चांगला झाला की मग बाकी गोष्टी तुम्हाला पुढे चांगल्या करता येऊ शकतात. तर मला थोडंसं म्हणजे ना त्याचं बॅकएंडचं पण हवं आहे, म्हणजे जसं CTR म्हणतात किंवा रजिस्ट्रेशन रेट, इम्प्रेशन रजिस्ट्रेशन म्हणतात, त्या कन्सेप्ट काय आहेत? सो काय होतं की कोणती पण एक गोष्ट असेल ना, म्हणजे मी तुला लाईव्ह एक्झाम्पल देऊन सांगतो. सपोज तू एखाद्या बिल्डिंगमध्ये राहतोय, रोज तू 8 वाजता उठ आणि समोर ऑब्झर्वेशन कर किंवा ग्राउंडवर जाऊन रोज ऑब्झर्वेशन कर. तुला 10 दिवसानंतर 20 दिवसानंतर एक पॅटर्न दिसायला सुरुवात होईल. ओके, अॅनालिटिक्स म्हणजे एक पॅटर्न आहे. तू जे काही डिलिव्हर करतोय त्याचं कुठेतरी मूल्यमापन होत असते का तू कोणत्या प्रकारे करतोय, काय प्रकारे करतोय. शेवटी व्हिडिओ हा खूप काय बोलतात त्याला, व्हिडिओ पाहिला म्हणून तो चाललाय न चाललाय किंवा तो ओके आहे न ओके आहे हा विषय नाहीये. त्याने खरंच कसा परफॉर्मन्स दिलाय, त्याने खरंच काय काय काम केले हे पाहायचं असेल तर तुम्हाला अॅनालिटिक्स खूप जास्त गरजेचे आहेत, बरोबर आहे. मग CTR म्हणजे काय आहे तर त्याला क्लिक थ्रू रेट म्हणतात. क्लिक थ्रू रेट म्हणजे काय, तुझ्या टाईमलाईनवरून असंख्य व्हिडिओ जातात. समजा तुझ्या एखादा व्हिडिओ आहे, तू एक व्हिडिओ प्रोड्यूस केलाय तर तो YouTube 1000 लोकांना दाखवतंय, बरोबर, 100 लोकांना दाखवते आणि 100 लोकांमध्ये समजा 5 लोकांनी क्लिक केलं तर त्याला 5% तुझा CTR म्हटलं जातं, त्याला क्लिक थ्रू रेट म्हटलं जातं. आणि इम्प्रेशन म्हणजे काय तर त्या 100 लोकांच्या टाईमलाईनवरून तो व्हिडिओ गेलाय त्याला इम्प्रेशन म्हटलं जातं. 1 सेकंद आय थिंक त्याचा टायमिंग आहे, म्हणजे 1 सेकंदांच्या वर तो व्हिडिओ जर दाखवला तर त्याला इम्प्रेशन म्हटलं जातं. ओके, आणि प्रॉपर क्लिक केलं तर त्याला क्लिक म्हटलं जातं आणि जो पर्सेंटेज येतो त्याला CTR असं म्हटलं जातं. सो हा एक ॲनालिटिक्स आहेत. असे यूट्यूब ॲनालिटिक्समध्ये जवळपास 1000 फीचर्स असतील. ते किती इम्पॉर्टंट आहेत, ते कसे बघायला पाहिजे? हा, म्हणजे त्यात आता एक मॅट्रिक्स असे आहेत की एज ग्रुपचा मॅट्रिक आहे, बरोबर आहे. समजा तू तुझ्या चॅनलचं 50 व्हिडिओ नंतर अनालिसिस केलं आणि तुला एज ग्रुप येतोय 25 ते 35 आणि तू व्हिडिओ बनवतो 60 वर्षांच्या लोकांसाठी, वर्कआउट होणार आहे का? नाही होणार. सो तुझा जो ऑडियन्स आहे त्याप्रमाणे तू व्हिडिओज बनवले पाहिजे. हा एजचा एक मॅट्रिक आहे. त्यानंतर समजा तुझे सगळे व्ह्युअर्स आहेत नाशिकवरून येतात, ओके, आणि तू व्हिडिओ करतोय पुण्यात गुडलक कॅफे कसं आहे, पुण्यात FC रोड कसा आहे, पुण्यात दगडूशेठला कसं जायचं, चालणार आहे का? नाही. तुझा ऑडियन्स जर नाशिकचा असेल तर तो व्हिडिओ पण अल्टिमेटली ऑडियन्स ओळखून पण आपण कंटेंट बनवला पाहिजे.
एक अजून एक मॅट्रिक आहे, तो म्हणजे मॅट्रिक काउंट करता येत नाही, परंतु तो मॅट्रिक असा आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला लोकांनी व्हिडिओ पाहिले आणि ते लिटरेट झाले का ते नंतर ते परत चॅनलवर येत नाही. ओके. कारण की ते लिटरेट झाले, ते तिथून पुढे निघून गेले. काही चॅनल असे असतात की ज्याच्यावर रेग्युलर लोक येत राहतात, कारण की ते कंटेंट कोणत्या एजसाठी किंवा ग्रुपसाठी बनवत नाहीत. बरोबर आहे. सो ह्या दोन्ही पण मॅट्रिक तुम्ही एक लक्षात घेतले पाहिजेत. त्यानंतर जेव्हा तुम्ही ॲनालिटिक्समध्ये जाल तर तेव्हा तुम्ही व्हिडिओ टू व्हिडिओ कम्पेअर करू शकता गोष्टी. कोणत्या व्हिडिओचा वॉच टाईम किती आहे, म्हणजे किती वेळ, किती ॲव्हरेज ड्युरेशन आहे व्हिडिओचं, ह्या गोष्टी पाहू शकता. कोणत्या लोकेशनवरून व्ह्यूज आलेत, लाईव्हमधून किती सबस्क्रायबर मिळालेत, एखाद्या व्हिडिओने किती सबस्क्रायबर दिलेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲनालिटिक्स सेक्शनमध्ये पाहू शकता. आणि समजा जर तू जर्नी सुरू करतो यूट्यूबची, तर एक 50-40 व्हिडिओ झाले का तुम्ही ॲनालिटिक्स चेक केले पाहिजेत. आणि मग तिथून रेग्युलरली जरी ॲनालिटिक्स चेक केले तरी गोष्टी वर्कआउट होऊ शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला त्या ॲनालिटिक्सला पाहून, लोकांची गरज पाहून स्ट्रॅटेजी ठरवता येऊ शकते चॅनलची. आता युट्यूब आहे खरं तर, पण बऱ्याच असं होतं की प्रत्येक जो नवीन युट्यूब होतो त्याला फेमस व्हायचं, बरोबर, पण बॅकएंड खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण असतील, बरोबर. त्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का कुठेतरी? मला फार म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड माझं मत आहे की युट्यूबचा फेस कधीच चालवत नाही, लक्षात ठेव. करेक्ट. युट्यूब कायम बॅकएंडची लोक चालवतात. बरोबर. आणि खूप सिरियसली बॅकएंडची लोक चालवतात. कारण की एडिटिंग आहे, त्याने एडिटिंग गंडवलं, तुमचा युट्यूबचा व्हिडिओ गंडतोय. रिसर्च टीमने तुमचा रिसर्च चांगला केला नाही तर, रिसर्च नसेल तर तुमचा व्हिडिओ चालत नाही. स्क्रिप्ट रायटरने स्क्रिप्ट लिहिली नाही तर, खूप छोटा फॅक्टर आहे तुमचा अँकर किंवा तुमचा स्क्रीनवर दिसणारा माणूस. लक्षात ठेव, स्क्रीनवर दिसणारे माणसंच नसतील, बरोबर आहे. आणि जो स्क्रिप्ट लिहितो त्याने डिलिव्हर केलं तरी युट्यूब चॅनल चालू शकतो, त्याचा कंटेंट चांगला असेल तर. स्क्रीनवरती दिसणाऱ्या माणसाने युट्यूब चालवलं जातं जेव्हा तो फक्त एकटाच माणूस असेल तेव्हा. परंतु तो हे सगळं करून ते करत असेल तर. पण त्याची जर टीम असेल ना तर बॅकएंडची लोक खूप मॅटर करतात. आता तुला जॉब क्रिएशनच सांगतो, भारतात आज घडीला थंबनेल एडिटर नावाची कन्सेप्टच नाहीये. ओके. म्हणजे थंबनेल एडिटर किती महत्वाचा हे तुला सांगतो की एक थंबनेल एडिटर महिन्याला तुम्हाला 10 थंबनेल देतोय, तरी पण असे दिवस येणार आहे की त्याला तुम्हाला 40,000-50,000 रुपये पगार द्यावा लागेल. किती थंबनेलसाठी? 10 थंबनेलसाठी. का द्यावा लागणार? तो तुमचा फुल टाइम एम्प्लॉय असेल, परंतु तो 3 दिवस थंबनेलवर विचार करून तो थंबनेल बनवणार आहे. आपल्याकडे ग्राफिक डिझायनर किंवा व्हिडिओ एडिटरच थंबनेल बनवतो, इन्क्लुडिंग माझ्या चॅनलमध्ये पण, बरोबर आहे. बट आम्ही ती कन्सेप्ट कुठेतरी आता सुरू करणार आहे की थंबनेल एडिटर ही एक गोष्ट असावी. बरोबर. त्यानंतर आता युट्यूब प्रोड्युसर नावाची कन्सेप्ट आलेली आहे, म्हणजे ती आपल्याकडे ग्रो होती. अजून इनिशियल स्टेजमध्ये व्हिडिओ प्रोड्युसर आपल्याकडे होती, परंतु युट्यूब प्रोड्युसर म्हणजे स्क्रॅच पासून व्हिडिओ जाईपर्यंत सगळ्या करणार, चॅनल हेल्प करतात. नंतर युट्यूब SEO वाल्या ह्या पोस्ट निघणार आहे. यातलं सगळ्यात भारी फ्युचर म्हणजे मला कुणाचं वाटतंय का ज्याला सगळं येतं त्याचं जर फ्युचर खूप बेस्टच आहे. परंतु जो थंबनेल एडिटर भविष्यात बनणार आहे किंवा व्हिडिओ एडिटर आहे, त्याच्याकडे जर खूप स्किल असतील ना तर तो या सगळ्यांमधला सर्वात बेस्ट दुवा असेल. रिसर्चर खूप चांगली कन्सेप्ट आहे वगैरे. माझ्या दृष्टीने अँकर किंवा बाकी गोष्टी ह्या खूप यूट्यूबसाठी दुय्यम आहेत. अल्टिमेटली सगळ्यांना कुणी पण रिप्लेस करू शकतं, कुणी असं नाही आहे का ज्याला कुणी रिप्लेसच करू शकत नाही, परंतु खूप इझिली रिप्लेस करण्याच्या गोष्टी आहेत की ह्या आहेत. म्हणजे लोक म्हणतात यूट्यूब चॅनलचा फेस वगैरे हा व्यक्ती झाला आहे वगैरे वगैरे, हे खूप मिथ आहे तुला सांगतो. म्हणजे ते ह्या अर्थाने मिथ आहे की एखाद्या माणसाने प्रॅक्टिस केली तर तो ते गेन करू शकतो. रिसर्च तू ॲडॉप्ट नाही ना करू शकत कुणाकडून का काय रे, किंवा स्क्रिप्ट रायटिंगची स्टाईल तू कुणाकडून ॲडॉप्ट करू शकत नाही ना, किंवा एडिटिंग म्हणजे ते शिकावंच लागणार आहे ना तुला, आणि खूप एफर्ट्स घेऊन शिकवला ना. म्हणजे मी अँकरला दुय्यम नाही मानत आहे, परंतु अँकर बनण्यासाठीचे एफर्ट्स हे ॲज कम्पेअर टू बाकी गोष्टींपेक्षा कमी आहेत. स्क्रिप्ट तुम्हाला दिली ती फक्त वाचायची आणि बरोबर डिलिव्हर बरोबर बसून ती लिहायची म्हटलं. आणि मग खूप हेक्टिक आहेत गोष्टी बाकीच्या वगैरे. परंतु एक खूप चांगली गोष्ट आहे की यूट्यूबर कम्युनिटीमध्ये जी लोक काम करतात ती समहाऊ इंडियामध्ये आता IT लेवलचा पगार घ्यायला सुरुवात केली त्यांनी का केली ती? कारण की त्यांच्याकडे तेवढे स्किल आहेत. म्हणजे नाहीतर मीडियामध्ये एवढा पैसा नाही असंच समजलं जातं काय. सो आता कुठे त्या गोष्टीमध्ये खूप जास्त पैसा यायला लागलेला आहे. भविष्य आहे सगळ्यात म्हणजे फार वर्स्ट सिनारिओ तुला सांगतो. उद्या युट्यूब बंद झालं
तरी या लोकांना मरण नाही, कारण की लोक व्हिज्युअल फॉर्ममधून ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मला शिफ्ट होतील. बेसिक्स तर बदलणार नाहीत ना. म्हणजे आजही पण फेसबुकलाही लोक व्हिडिओ टाकतात, यूट्यूबलाही टाकतात, दोन्हीकडे पण चालतात ना व्हिडिओ. म्हणजे समजा उद्या फेसबुक बंद झाले, लोक व्हिडिओ यूट्यूबला टाकतील, यूट्यूब बंद झाले इंस्टाग्रामला टाकतील. सो याच्यात जे स्किल ॲडॉप्ट करणारे, येस का त्यांना टाईम टू टाईम ती स्किल वाढवत न्यावे लागणार आहेत. परंतु असं नाही होणार का ही कुठे मागणार. आता लोक म्हणतील AI आलं आहे, मशीन लर्निंग आलं आहे, तर एडिटरचं काम खूप एडिटरचे जॉब जाणार, ग्राफिक डिझायनरचे जॉब, असं नाही होणार आहे. लोक व्हिडिओज पाहतात, त्याच्यात माणसं असतात म्हणून व्हिडिओ पाहतात. म्हणजे ते नाहीतर मग त्यांनी मला सांग की मग यूट्यूब कसं वर्कआउट होतं. तुझा पॉडकास्ट का पाहावा लोकांनी? त्यांनी जाऊन यूट्यूबवर टेक्स्ट वाचतील ना ते सगळे, बरोबर आहे. तुझ्यासमोर उद्या माणूस आणला आणि त्यांनी सांगितलं यूट्यूब असं यूट्यूब तसं, नाही चालणार. काही गोष्टी ह्या माणसाच्या हातानेच झाल्या पाहिजे, त्यात माणूसच असला पाहिजे, तेव्हाच त्या वर्कआउट होणार आहे. त्याचा तो अनुभव. आता तू बोलताना हा हात असा हलवलाय, बरोबर आहे, तर ती लकब आहे ना तुझी एक स्टाईल आहे ना, बरोबर. एडिटिंगची पण एक स्टाईल असेल ना. ज्यावेळी मशीन एडिट करणार आहे, AIचा खूप चांगला उपयोग यूट्यूबवर इतका कोणालाच होणार नाही, परंतु तो ॲज चला मला रफ कट काढून दे, तुम्हाला AI रफ कट काढून देईल, तुम्हाला इनिशियल लेवलला तो थंबनेल बनवण्यासाठी आयडिया देईल, बरोबर आहे. परंतु त्यात जे ह्युमन इलिमेंट पाहिजेत हे एक माणूसच पाहू शकतो. सो माणूसच माणसाला चांगलं रीड करू शकतो. सो AI किंवा मशीन लर्निंग ह्या गोष्टी आहेत, ह्या यूट्यूबरसाठी माझ्या तरी मते सर्वात फायद्याच्या आहेत. त्यात पण जॉब यूट्यूबच्या माध्यमातून क्रिएट होतील. परंतु कुणाचे मला नाही वाटत की यूट्यूब किंवा व्हिज्युअल फॉर्ममध्ये काम करणाऱ्या लोकांचे जॉब जातील, कारण की सगळा जमानाच व्हिज्युअलचा आहे. आणि किती व्हिज्युअल 10 मिनिटांचे लोक पुढे जाऊन 10 सेकंद पाहतील, 1 सेकंद पाहतील, पण व्हिडिओ तर बनवावेच लागणार, व्हिज्युअल लागेलच ना. आता बऱ्याच असं होतं, म्हणजे तुमच्या कमेंट मध्ये वाचलं की तुमचं असं ॲज अ फेस नाही, बरोबर, पण मग तुम्ही इतकी माहिती कशी सांगता किंवा काय, असं बऱ्याच तुम्हाला बोललं जातं, त्याबद्दल काय सांगता? ॲक्च्युली मी खूप चांगला व्ह्यूअर आहे. म्हणजे मला व्हिडिओ, म्हणजे मला ग्राफिक्स बनवता येत नाही, सिरियसली सांगतो. मी ग्राफिक्स डिझाईन खूप 2016ला केलं, त्यानंतर केलेलं नाही. परंतु ग्राफिक्स कसं दिसलं पाहिजे हे मला चांगलं माहिती आहे. म्हणजे मी खूप चांगला ऑडियन्स आहे. नंतर व्हिडिओ कसा दिसला पाहिजे, म्हणजे मी पण खूप आधी रिजिड होतो. म्हणजे आपल्याच गोष्टींना चांगलं म्हटलं पाहिजे, अशा काइंडचं, म्हणजे आपल्याच व्हिडिओजला चांगलं म्हटलं पाहिजे वगैरे. परंतु परत एकदा सांगतो की जेव्हा 19-20 वर्षांच्या लोकांबरोबर तुम्ही काम करताना, ते तुम्हाला सांगत असतात याचे व्हिडिओज खूप भारी आहेत वगैरे वगैरे. सो इनिशियली मी एकटा असले होते व्हिडिओ पाहायचो. इनिशियली असं वाटायचं यांच्यासमोर पाहिलं तर मग कमीपणा कुठेतरी वगैरे वगैरे. परंतु त्या गोष्टी तुम्हाला ग्रो झाल्यानंतर, मग तुम्ही लोकांचे इनपुट घेतल्यानंतर तुम्ही त्या शिकत जाता. बॅकएंडला काम करताना काय होतंय की माझी पद्धत आहे, लोकांच्या प्रत्येकाच्या वेगळ्या पद्धत असू शकते. मी एक गोष्ट हातात घेतली का ती सोडतच नाही, म्हणजे की तिच्यावर खूप जास्त काम करायचं, असं माझा एक पॅटर्न आहे. सो मग मी जेव्हा यूट्यूबवर काम करायला सुरुवात केली तर मी खूप वेळ घालवला. म्हणजे मी दिवसात 15 तास, अगदी 18 तास असं पण केलेलं आहे. म्हणजे माझे असे डोळे दुखायचे, पण मी ते आत्ता पण मी करतो. म्हणजे मला रात्री एखादी गोष्ट आठवली तर मी 2 वाजता पण पाहून ती यूट्यूबची पाहतो वगैरे. म्हणजे रँडमली 2 वाजता पण ग्रुपला मेसेज टाकतो की असं हे मला समजलं आत्ता वगैरे. सो खूप लर्नर आहे मी यूट्यूबचा. यूट्यूब खूप मोठं विश्व आहे, म्हणजे खूप मोठं विश्व आहे. त्यात लोकांना वाटतं याला 100% येतं. मला असं वाटतं की मी अजून 5%पर्यंतच पोहोचलो आहे. आणि खूप बदलतं आहे, म्हणजे सारखं बदलतं आहे. म्हणजे काल ॲनालिटिक्समध्ये फीचर आलं की शॉर्ट्सवाले तुमचा लॉंग व्हिडिओ किती पाहत आहेत, लॉंगवाले तुमचा शॉर्ट्स किती पाहत आहेत, लाईव्हमधून आले सबस्क्रायबर लॉंग व्हिडिओ किती पाहत आहेत. सो हे खूप बदलतं आहे. म्हणजे 3 थंबनेल आता तुम्हाला यूट्यूबवर टेस्ट करता येणार आहे. कोणतं चालतं आहे ते थंबनेल तुम्ही तुमच्या व्हिडिओला वापरू शकता. एवढं सगळं बदलतं. सो बॅकएंडला काम करताना मी सतत शिकत असतो आहे, माझी टीम पण सतत शिकत असते. आणि मग ते शिकताना मी सगळं नॉलेज गेन केलेलं आहे. म्हणजे मुळात म्हणजे आपल्याकडे ती गोष्टच आहे पहिल्यापासून की हिरोने ॲक्टिंग केली म्हणून हिरोने पिक्चर बनवला, असं होत नाही. सिम्पल गोष्टी, बरोबर आहे. किंवा जो यूट्यूब चॅनलवर कोणत्या पण फेस दिसतोय, म्हणजे रणवीर दिसतोय, ध्रुव दिसतोय किंवा बॅनर्जी दिसतोय म्हणून ते चालतं असं नाही आहे.
जेव्हा ध्रुवने त्याची रिसर्चची टीम बनवली त्यावेळी त्याचे व्हिडिओ चांगले व्हायला लागले. त्याच्या आधी त्याचे व्हिडिओ तू पहा जाऊन, खूप फरक आहे. बरोबर आहे. रणवीरने जेव्हा त्याची टीम बनवली त्यावेळी त्याचे व्हिडिओ चांगले व्हायला लागले. तो फेस आहे, त्याची व्हॅल्यू आहे, 100% आहे. परंतु लोकांना व्हॅल्यू ॲड केलेल्या गोष्टी आवडत असतील तर त्या व्हॅल्यू ॲड करण्याच्या गोष्टी बॅक एंडची लोक कायम करत असतात वगैरे. आणि दुसरं एक बाय चॉईसेस, म्हणजे मला मी पाठीमागच्या महिन्यातच यूट्यूबचा माझा चॅनल सुरू करणार होतो की ज्याच्यावर मी यूट्यूबची माहिती देईल वगैरे, परंतु तेवढा वेळ मिळत नाही. आणि दुसरं असं आहे की मी त्या प्रकारे डिलिव्हर करेल का नाही, मला हा कॉन्फिडन्स नाही आहे. म्हणजे मी खूप हार्डकोर डिलिव्हर करेल, लोकांना ते हार्डकोर आवडेल, लोकांना असं काहीतरी असं असं तसं. सो त्या पण गोष्टी आहेत. परंतु पाठीमागे बॅकएंडला मला काम करायला मजा येते. म्हणजे की लोकांना अल्टिमेटली कळतं, नाही लोकांना कळतं की कोण काय करतं आणि कोण काय करत नाही, हे लोकांना खूप व्यवस्थितपणे कळतं. म्हणजे लोकांना माहिती आहे की ऋषिकेश सध्या तरी एकटाच यूट्यूब चॅनल चालवतोय, त्याला काय कोणाची मदत नाही. सो त्या गोष्टी आहेत. दुसरं एक आहे की बॅकएंडला जी लोक कामं करतात ना, ती कामं खूप एन्जॉय करत असतात. म्हणजे तोच इफेक्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो, तो दिसतो. म्हणजे आता आम्ही काल परवा बाहेरची लोक कसा थंबनेल बनवतात त्याच्यावर आविष्कार, सागर वगैरे आम्ही डिस्कशन करत होतो. 1-1.5 तास त्याच्यावर घालवले आम्ही. सो मजा आली ते पाहताना वगैरे, करताना वगैरे. सो जस्ट म्हणजे ते हा सगळ्या लर्निंग प्रोसेस आहे. त्यांच्या थंबनेल क्रिएटर पण थंबनेल एवढं पाहत असतो, त्यातून तो शिकत असतो. सो ह्या सगळ्या गोष्टीतून मी शिकलोय. मी कुठून शिकलो ते पण म्हणजे मला सांगायला आवडेल की मी यूट्यूबमधून शिकलो, खूप चुकीचं शिकलो. म्हणजे जे यूट्यूबची माहिती देते त्यांच्याकडून चुकीचं खूप शिकलो. नाही तर यूट्यूबवर खूप चांगल्या माहिती मिळतात. मी खूप रीड केलं, यूट्यूबचे ब्लॉग्स आहेत, खूप ब्लॉग्स वाचले वगैरे. काही समजत नाही, यूट्यूबचे स्वतःचे चॅनल्स आहेत ते खूप पाहिले. यूट्यूबचं ट्विटर, इंस्टाग्राम हँडल आहेत ते खूप जवळून मी पाहिले. मी जवळपास जगभरातले टॉप यूट्यूबर आहेत ते ट्विटरवर आहेत, त्यांना फॉलो केलं, त्यांचं मी लिस्ट बनवली, त्यातून मी रोजचं रीडिंग वगैरे केलं. लकीली गेल्या वर्षी यूट्यूब नेक्स्ट अपला आमचं चॅनल सिलेक्ट झालं. तर त्यात यूट्यूबने आम्हाला 1 महिन्याचा कोर्स घेतला आमचा, त्यातून आम्हाला गोष्टी खूप शिकायला मिळाल्या वगैरे. आणि मराठीतले, हिंदीतले, इंग्लिशमधले यूट्यूबर आहेत त्यांच्याकडून पण खूप आपल्याला शिकायला मिळतं. सो हे सगळं शिकलो. आणि समहाऊ एकच काम करतोय मी यार, कंटेंटचं. मग तेवढं तर नाही आलं तर काहीच उपयोग नाही. सो मग तिथून सगळं नॉलेज गेन केलं. ही जर्नी पण कॉन्स्टंट लर्निंग वाली. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकदा काय माझं एखादा 50-60 हजार झालं त्यावेळेस चल मी कंटिन्युअसली कमावणार. इट्स नॉट लाईक की तसं नाही. IT सारखं तुम्हाला दर दिवसाला नवीन काहीतरी शिकावं लागतं. आता ना बऱ्याच जर तुम्ही इन्स्टावर किंवा युट्यूबवर जसं तुम्ही म्हटलं चुकीचं असतं, तसं बऱ्याच तुम्हाला बघायला मिळतं. अरे इकडचा कंटेंट कॉपी कर, तिकडे पेस्ट कर, तिकडचा कंटेंट इकडे कॉपी कर, 2-3 गोष्टी बदल आणि तू लगेच 50,000 60,000 सबस्क्रायबर वाला होतो किंवा व्ह्यूज चांगले येतात, असं होतं तुझं. तर मग हे कितपत योग्य आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट हे कसं करावं किंवा त्याचे जे कॉपीराईट स्ट्राईक येतात किंवा क्लेम्स येतात, मग त्याने लोक लगेच पॅनिक होतात, अरे मला स्ट्राईक आला, क्लेम आला, असं झालं तसं झालं. मग ह्या दोन्ही गोष्टी कितपत योग्य आणि कसं होतं? सिम्पल आहे की सपोज तुझा डोमेन एखादा सायन्स डोमेन निवडलाय, तर त्या सायन्स डोमेनचे तुम्ही खूप सारे चॅनल्स पहा. समजा चॅनल्स पहा, ती लोक सगळे काय करतात. मी काय करतो की मी जेवढे कॉम्पिटिटर आहे त्यांचं प्रॉपर ॲनालिसिस करतो. गुगल शीटमध्ये कुणी कधी कोणता व्हिडिओ केलाय वगैरे याची सगळी माहिती ठेवतो. मला त्यांच्यासारखं करायचं नाहीये, परंतु ते काय करतात हे तर मला समजलं पाहिजे. बरोबर आहे. समजा एखादा व्हिडिओ आहे, मी तो व्हिडिओ पाहिला, त्यानंतर मी काय करतो, म्हणजे मला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असं वाटलं तर मी जातो आणि मी 10-15 यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहतो. बरोबर आहे. त्यानंतर मी न्यूज वाचतो, आर्टिकल्स वाचतो त्यावरचे, आणि हे सगळं करता मी पॉईंट्स लिहून घेत असतो. आणि मग ते पॉईंट्स लिहून घेतल्यानंतर मी माझ्या पद्धतीने त्यांना डेव्हलप करतो. आणि मग मी माझ्या पद्धतीने, म्हणजे आपल्या चॅनलची एक स्टाईल ठरलेली असेल, त्या चॅनलच्या स्टाईलप्रमाणे आपल्याला ते डिलिव्हर करता आलं पाहिजे. आपण तुझ्या चॅनलचा व्हिडिओ मी ॲज इट इज उचलला, म्हणजे तुझी स्टाईल कॉपी केली, सगळं कॉपी केली, तर ते तसं वर्कआउट होणार. आयडिया ज्या आहेत त्याच्यावर यूट्यूबवर कॉपीराईट बसत नाही. आयडियांवर यूट्यूबवर कॉपीराईट बसत नाही, कारण की यूट्यूब हे एखाद्या IP सारखं काम करत नाही, म्हणजे ट्रेडमार्क सारखं काम करत नाही. यूट्यूब काम कसं करतं की सपोज मी तुझा व्हिडिओ उचललाय आणि तो ॲज इट इज टाकलाय, तर त्यावेळी यूट्यूब तुम्हाला स्ट्राईक देतं. तुझं म्युझिक उचललंय ते ॲज इट इज टाकलं तर ते स्ट्राईक देतं.
परंतु यूट्यूबवर जर कोणी फुल टाईम करत असाल तर त्याने खूप सिरियसली एक विचार करायचा, मला दुसऱ्यांचा कंटेंट कॉपी करावा वाटतोय, मला दुसऱ्यांचा कंटेंट घ्यावा वाटतोय, तर मी ते सगळं मी यूट्यूबच नाही केलं पाहिजे. हां, मग का केलं पाहिजे ना, म्हणजे दुसऱ्यांचा कंटेंट घेऊन मी यूट्यूब ग्रोच करू शकत नसेल. खूप रेअर केसमध्ये एक लाखभर चॅनलमध्ये एखादा किंवा दुसरा चॅनल असतो का जो दुसऱ्यांचा कंटेंट घेऊन ग्रो केलेला असतो, परंतु यूट्यूब त्यांचा चॅनल कधी सस्पेंड करेल हे पण सांगता येईल. एखादी व्हिडिओ बनवायची त्याच्यासाठी रायटिंग किती महत्वाचं, का आला कॅमेरा आणि स्टार्ट केलं किंवा त्याला फॉर्मॅट आहेत काही? ओके, हां, तर 2 प्रकार आहेत की तू यूट्यूब करतोयस, सर काही लोक आहेत की जे पॉइंटर्स लिहून घेतात आणि समजा एक्सप्लेनर व्हिडिओ करतात, ते डायरेक्ट एक्सप्लेन करतात, कारण की त्यांच्याकडे तेवढं नॉलेज असतं. त्यांनी एकदा ते वाचलं तर त्यांना असं वाटतं की मी टेलिप्रॉम्प्टर किंवा स्क्रिप्ट पाहून नाही वाचू शकत वगैरे. मी त्या प्रकारातला आहे. म्हणजे मी काही जे यूट्यूबचे व्हिडिओ केलेत ते मी थेट स्वतः डिरेक्टली बोलून केलेत. काही लोक असतात जे स्क्रिप्ट वाचून व्हिडिओ करतात, बरोबर आहे, आणि मग समजा जर स्क्रिप्ट वाचून व्हिडिओ करणारा व्यक्ती असेल तर त्यासाठी स्क्रिप्ट रायटिंग खूप जास्त गरजेचं आहे. सो स्क्रिप्ट रायटिंग करताना पहिलं आहे की समजा तुम्ही 10 मिनिटांच्या वर व्हिडिओ बनवताय, समजा तुम्ही 3 मिनिटांच्या वरती व्हिडिओ बनवताय, तो किती पण असो, त्याला 10 सेकंदाचा हुक पाहिजे. 10 सेकंदाचा हुक म्हणजे 10 सेकंदात कळायला पाहिजे की हा व्हिडिओ ऑडियन्सने पाहिला पाहिजे का नाही. 10 सेकंदांचा पहिला हुक, त्यानंतर इंट्रोडक्शन अराउंड 30 सेकंदांचं, त्यानंतर तुझा येतो स्क्रिप्टची बॉडी आणि एंडिंगला येतं कन्क्लुजनमध्ये काय येतं, समजा हा आत्ताचा व्हिडिओ आहे, सो मग मराठी यूट्यूबरने ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तरच आपण ग्रो करू शकतो. अल्टिमेटली तू त्यांना सल्ला देतोय किंवा तुझं ओपिनियन मांडतोय वगैरे, ह्या गोष्टी एंडिंगला, आउट्रो म्हणतात त्याला, त्या आल्या पाहिजेत. इंट्रोमध्ये टॉपिक तुझा काय कशाबद्दल आहे, इंट्रोच्या आधी येतो हुक म्हणजे पटकन लोकांना समजलं पाहिजे हा व्हिडिओ काय, आणि बॉडीमध्ये आहे, त्या बॉडीमध्ये पण तुमचं जे स्क्रिप्ट रायटिंग आहे ते धरून पाहिजे. म्हणजे उगीच आत्ता मी बोलतोय मुंबईवर आणि थोड्या वेळाने मी बोलायला सुरुवात केली स्क्रिप्ट रायटिंग कशी करायला, म्हणजे 2 पॅरेग्राफमध्ये, तसं नाही पाहिजे. तू मुंबईवर बोलतोय, तुला पुण्यावर यायचं आहे, तर मग मुंबईवरून पुण्यावर येताना मध्ये मुंबई पुणे हा हायवे खूप सुंदर आहे, परंतु आता पुण्याचाच विषय निघाला आहे, तर मग मी ती अशी स्क्रिप्ट पाहिजे, इंटरकनेक्टेड पाहिजे सगळं, आणि एकही वेक सेंटेन्स नाही लिहिलं पाहिजे यूट्यूबरने, रिपीटेड सेंटेन्स नाही लिहिले पाहिजेत. म्हणजे स्क्रिप्टमध्ये तुमची स्क्रिप्ट छोटी झाली तरी चालेल, तुम्हाला जे ॲड्रेस करायचे ते क्लिअर ॲड्रेस केलं पाहिजे. म्हणजे उगीचच मला 10 मिनिटांचा, तो यूट्यूबर 10 मिनिटांचा व्हिडिओ बनवतोय, मला पण 10 मिनिटांचा बनवत आहे, मग मी तर रिसर्च केलेलं नाही, मग मी तेच रटाळवानं सांगेल. मग तू पैसा पाणीच्या स्क्रिप्ट जाऊन पहा, तुला रिपीट टॉपिकच नाहीत. म्हणजे एका व्हिडिओमध्ये तुला मी आधी ते बोललोय आणि परत तेच बोललोय असं कधीच दिसणार नाही. सो टू द पॉईंट स्क्रिप्ट पाहिजे. आणि ही स्क्रिप्ट रायटिंग करताना तुम्हाला CTA देता आला पाहिजे, कॉल टू ॲक्शन. म्हणजे की खूप इनोव्हेटिव्ह पद्धत. काही यूट्यूबर काय करतात, झाला व्हिडिओ सुरू आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. का करावं बाबा तुझ्या चॅनलला सबस्क्राईब? सो CTA हा जोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत नाही, म्हणजे तुमचा व्हिडिओ सुरू झाला आणि जोपर्यंत लोकांना तुम्ही काहीच देत नाही ना, तोपर्यंत तुम्ही CTA नाही दिला पाहिजे. म्हणजे हा व्हिडिओ कशाबद्दल आहे, यात तुम्हाला हे शिकायला मिळणार आहे, परंतु ही गोष्ट तुम्ही पाहिली का, ही जर गोष्ट पाहिली नसेल तर ही गोष्ट अशी वर्कआउट होते वगैरे, असं ही सगळी व्हॅल्यू लोकांना दिली, नंतर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा वगैरे म्हटलं तर चालेल. परंतु तुम्ही लोकांना काहीच मूल्य दिली नाहीत, काहीच व्हॅल्यू दिली नाही, लगेच म्हणताय हां सबस्क्राईब करा वगैरे वगैरे, तर नाही चालणार आहे. सपोज आता ह्या व्हिडिओमध्ये मला CTA द्यायचा आहे, तर मी कसा CTA देईल? मित्रांनो, तुम्ही पाहिलंय की यूट्यूब एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, परंतु यूट्यूबमध्ये मराठीमध्ये पॉडकास्ट होत नाहीत वगैरे. सो मी पहिल्यांदाच असं एक पॉडकास्ट घेऊन आलो आहे. यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे, तर यूट्यूब कसं ग्रो करायचं, त्याचे ॲनालिटिक्स काय असतात, त्याच्याशी रिलेटेड कंटेंट रायटिंग कसं करायचं वगैरे, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि हा व्हिडिओ खूप भन्नाट होणार आहे, कारण की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे एकदम. तुम्ही त्यामुळे हा भन्नाट व्हिडिओ होणार असल्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पाहाल, मला याबद्दल काही खात्री आहे. त्यामुळे हा चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, कारण मी असे अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हा खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीचा, आता याच्यात मी CTA काय दिला, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, हा सुद्धा CTA आहे, बरोबर आहे. त्यानंतर सबस्क्राईब करा वगैरे. परंतु मी मूल्यच ॲड केली नाहीत. मी व्हिडिओची सुरुवात केली आणि मी डायरेक्ट म्हटलो माझ्या चॅनलला मी खूप चांगले व्हिडिओ बनवतो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असं थोडी होणार आहे ना, कोण कशासाठी करेल? सो तुम्ही लोकांना गोष्टी द्या, लोक तुम्हाला त्याचे रिटर्न्स देतील.
मग आता जसं तुम्ही बोललात की लोकांना गोष्टी द्या रिटर्न, पण हा तफावत कुठे जाणवते का जे स्ट्रगल युट्यूबर आहेत की त्या गोष्टी देत नाहीयेत आणि फक्त मागतायत काय? हा, म्हणजे मला एक युट्यूबर आहे जो रोज मेसेज करतो, आपल्या छोट्या भावाला सपोर्ट करा, तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ पाठवा आणि त्यांना माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. मी का करेल सबस्क्राईब, मला जर तुझा कंटेंटच आवडला नाही तर. बरोबर आहे. सो तुमच्या व्हिडिओचं एकच टार्गेट असलं पाहिजे, पैसे कमवणे. सगळ्यांना पैसे कमवायचे, खूप चांगले सगळ्यांना पैसे कमवायचे. तुमचं टार्गेट एकच असलं पाहिजे की मी लोकांना किती चांगल्या गोष्टी देईल. तुम्ही लोकांना चांगल्या गोष्टी दिल्या आणि तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून समहाऊ एक समाजसुधारक पाहिजेत. समाजसुधारक म्हणजे काय, तुम्ही डोनेट करणारे लोक पाहिजेत. म्हणजे की तुम्ही लोकांना इन्फॉर्मेशन देताय, लोकांना जी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी खूप कष्ट पडेल अशी इन्फॉर्मेशन तुम्ही खूप इझिली लोकांना देताय आणि त्या बदल्यात लोक तुम्हाला काय देतात तर सबस्क्रायबर देतात आणि त्या बदल्यात यूट्यूब तुम्हाला पैसे देतं. बरोबर आहे. तर आता एखादा जर नवीन यूट्यूब आहे त्याच्याकडे अशा 3 कुठल्या गोष्टी असल्याच पाहिजेत? ओके, सो फर्स्ट आहे की त्याच्याकडे सातत्य खूप जास्त असायला हवं. ओके. सेकंड थिंग आहे की त्याच्याकडे रिसर्चचे स्किल खूप जास्त असायला हवे आणि दुसरं एक आहे की त्याचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं असायला हवं. सातत्य यासाठी यूट्यूब चॅनलला किंवा यूट्यूब अल्गोला खूप जास्त सातत्य लागतं. चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला रिसर्च खूप जास्त करावा लागतो आणि ऑब्झर्वेशन असेल तर तुम्ही गोष्टी त्या तुमच्याकडे इम्प्लिमेंट करू शकता. ह्या 3 गोष्टी जर खूप सिरियसली कोणी करत असेल तर नवीन जरी असेल तरी तो सक्सेसचा त्याचा रेट इतर लोकांपेक्षा जास्त असू शकतो. आणि शॉर्टला किती भविष्य आहे बुवा, कारण आता इतके लोक शॉर्ट टाकतायत, बरोबर. लॉंग सोडून आता शॉर्टकडे वळले, तर बरोबर. शॉर्टला किती सो भविष्य आहे? ऑलमोस्ट टिकटॉकचा भारतात जन्म झाला आणि खूप लोक भारतात जन्म म्हणजे टिकटॉक भारतात आलं आणि खूप लोक कलाकारांचा जन्म झाला, कलाकारांचा खूप जन्म झाला, खूप लिपसिंग वाले. टॅलेंट. त्यानंतर लोकांनी खूप ते शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यानंतर इंस्टाग्रामने लगेच ते वगैरे सगळं समजून घेतलं आणि रील इंस्टाग्रामने फीचर केलं. गव्हर्नमेंटने बॅन टाकला आणि इंस्टाग्राम रील्सला खूप चांगले दिवस आले. करेक्ट. परंतु ह्या दोन्ही पण प्लॅटफॉर्मकडे मॉनिटाईज करण्याचं काहीच माध्यम नव्हतं आणि समहाऊ टिकटॉक बंद झाल्यानंतर यूट्यूबने त्यांचं शॉर्ट्सचं फीचर रिलीज केलं. शॉर्ट्स हा कंटेंट कन्झम्पशनचा खूप छोटा पार्ट आहे. म्हणजे जे खूप क्विक त्यांना काहीतरी पाहिजे असे लोक सगळे शॉर्ट्स पाहत असतात. यूट्यूबने काय केलं, त्यांच्या लॉंग प्लॅटफॉर्मवर शॉर्ट्स पण अवेलेबल करून दिले, त्यांच्यासाठी मॉनिटायझेशनचं मॉडेल पण दिलं. बरोबर. सो लोक त्यातून पैसे पण कमवू शकतात, क्रिएटर्स वगैरे. परंतु त्याच्यासाठी मॉनिटायझेशन होण्यासाठीचा क्रायटेरिया खूप कठीण आहे यूट्यूबचा सध्या तरी. शॉर्टचं फ्युचर काय आहे म्हणजे याच्याबद्दल प्रेडिक्शन करणं खूप अवघड आहे, कारण की मुळातच यूट्यूबकडे एक लोक लॉंग फॉर्म प्लॅटफॉर्म म्हणून पाहतात आणि मग त्यावर जर शॉर्ट्ससाठी लोक आली तर त्याचा यूट्यूबला किती उपयोग आहे किंवा काय आहे किंवा ॲज अ कंटेंट क्रिएटर आपल्याला किती उपयोग आहे हे मला माहीत नाही. म्हणजे आत्तापर्यंत ते कुठे जाणार आहे हेही माहीत नाही. परंतु मी तरी प्रयोग करतोय. ऑलरेडी मी एक यूट्यूबचं एक शॉर्ट्सचं चॅनल सुरू केलं आणि त्यावर दररोज 4 व्हिडिओज टाकतोय. प्रयोगच करतोय, म्हणजे असं काही नाही. माझं त्याच्याबद्दलचं ओपिनियन असं आहे की समजा जर उद्या शॉर्ट्सला चांगले दिवस आले तर आपण रेडी पाहिजेत, म्हणून आम्ही ते सगळं करतोय. प्लॅटफॉर्म आपला एक प्लॅटफॉर्म रेडी आहे, कारण की अर्ली मूव्हचा तो एक ॲडव्हान्टेज मला कुठेतरी वाटतं आपण घ्यायला पाहिजे. आणि दुसरं आहे की शॉर्ट्स लोकांना खूप इझी वाटतात म्हणून लोक ते बनवतात वगैरे. शॉर्ट्सबद्दल असं आहे की लॉंग फॉर्म व्हिडिओसाठी तुमचं अंडरस्टँडिंग खूप जास्त लागतं, तुमचं नॉलेज खूप लागतं. शॉर्ट्ससाठी तेवढं लागत नाही. तुम्ही रिमिक्स वगैरे फीचर वापरून विदिन अ मिनिट ते सगळं करू शकता. आज घडीला शॉर्ट्सचं मॉनिटायझेशन आहे ते खूप इनिशियल लेवलला आहे, खूप. त्यामुळे खूप पैसे, अजिबातच पैसे मिळत नाही. म्हणजे कोटींमध्ये व्ह्यूज आल्यावर कुठेतरी 2-3 हजार वगैरे मिळतात. परंतु हे ग्रो होत जाईल, मेच्युअर होत जाईल आणि मेच्युअर झाल्यानंतर पुढे आहे कदाचित उद्या यूट्यूब शॉर्ट्ससाठीचं वेगळं ॲप्लिकेशन पण आणू शकतो, सांगता येत नाही. ह्या सगळ्या जसं म्युझिकचं आहे तसं. सो त्यामुळे भविष्य असं नाही, परंतु जर आपण कंटेंट क्रिएटर असू तर आपण त्या बदलांसाठी रेडी असलं पाहिजे. त्या बदलांची सुरुवात आत्तापासून केली पाहिजे. ओके. म्हणजे याच्या दृष्टीने तुम्ही हे एक सांगू शकता की जर कंटेंट क्रिएटर असाल तर सगळीकडे लक्ष ठेवा, एका फोकस नको. म्हणजे इव्हन आता म्हणजे आम्ही लॉंग व्हिडिओ बनवतो ते पण फेसबुकवर आम्ही टाकत असतो वगैरे. शॉर्ट्सचं चॅनल वेगळे, इंस्टाग्रामवर आम्ही रोज रील्स टाकतो 4 ज्या शॉर्ट्सला वापरतो. सो प्लॅटफॉर्म तुमचे सगळे ग्रो झाले पाहिजेत. उद्या एक प्लॅटफॉर्म थोडासा डाऊन झाला तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही सस्टेन करू शकता ह्या सगळ्या अँगलने. सो कंटेंट सगळीकडे टाका, परंतु त्या प्लॅटफॉर्मची काय गरज आहे हे ओळखून तुम्ही तिथे कंटेंट टाका.
युट्यूब तुम्ही करताय, हे सगळं तुम्ही करताय, पण याचा पर्सनल आयुष्यात आणि तुमच्या सोशल आयुष्यात कसा परिणाम झाला किंवा कुठल्या सुधारणा झाल्या? ओके, ॲक्च्युली यूट्यूबमुळे म्हणजे मी फेसबुक 2008 वगैरे पासून करतो, इंस्टाग्राम 13 पासून वगैरे करतो, ट्विटर 7 किंवा 8 पासून करतो आणि मी सगळे प्लॅटफॉर्म खूप असं रिलिजियसली वापरलेले आहेत आणि फॉलो पण केलेले आहेत. आणि जेव्हा मी त्या ॲक्च्युली मी खूप लेट ॲडॉप्ट करतो कोणती पण गोष्ट. म्हणजे समजा आली तर काही लोक लगेच तुटून पडतात ना, चला हे ॲप आलं लगेच त्याच्यात मी जा. मी असं नाही करत, मी 1 वर्ष वगैरे घेतो, आधी पाहतो. पण जेव्हा मी त्याच्यात जातो तेव्हा मी खूप जे लोकांनी 2 वर्षात अचीव नाही केलं तेवढं मी 6 महिन्यात करतो. म्हणजे जेव्हा जातो तेव्हा मी त्याला फुल वेळ देतो. असं मी सगळ्या प्लॅटफॉर्मवर केले. मी सगळे प्लॅटफॉर्म बेस्ट वापरलेत आतापर्यंत. म्हणजे फेसबुक, तू बिलीव्ह नाही करा, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टम्बलर, वर्डप्रेस, पिंटरेस्ट, बरोबर आहे. सो हे प्लॅटफॉर्म मी ॲट अ टाइम स्टुडंट असताना पण मी 8 प्लॅटफॉर्मवर हे असायचो. मी आठवड्यात 3 ब्लॉग वगैरे लिहायचो. ओके, ठीक आहे. सो हे सगळे प्लॅटफॉर्म मी खूप रिलिजियसली फॉलो केलेत, वापरलेत वगैरे. सो परंतु मला यूट्यूबची, माझ्या सोशल मीडियाचं जेवढं काही करिअर आहे त्यातली यूट्यूब मला खूप जास्त आवडलं. मला आवडणारे प्लॅटफॉर्म कोणते तर मला ट्विटर खूप आवडतं, यूट्यूब खूप आवडतं. परंतु यूट्यूब तुम्हाला ॲज अ ह्युमन पण डेव्हलप करत असतं, कारण की यूट्यूबला वेळ द्यावा लागतो, कसं डेव्हलप, टाइमलीनेस तुम्हाला शिकवतं, तुम्ही रिसर्च कसा केला पाहिजे शिकवतं. आणि तुम्ही कंटिन्युअस, असं तू कधी पाहिलं का यूट्यूबवर गेला आणि तुला काहीतरी फालतू पाहायला मिळाले? असं नाही होत तुला. म्हणजे गाईडलाईन्सनुसार ऍटलिस्ट त्यामुळे काय होतं की युट्यूबवरचा जो कंटेंट आहे तो 70-80% चांगला येतो. आणि मग त्यामुळे काय होतं की तुम्ही सतत त्यात काम करता, ते व्हिडिओ पाहता आणि त्याचा इम्पॅक्ट पण तुमच्यावर होतो. ज्या गोष्टी तुम्ही कधी एक्सप्लोरच केल्या नाही त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. सो मला असं वाटतं की नॉलेज गेनसाठी मला यूट्यूब खूप कामाला आलं. ॲज अ ह्युमन म्हणून मी खूप घडलो. म्हणजे मला टाईमचं महत्त्व यूट्यूबमुळे खूप जास्त समजलं, नवीन लोकांना भेटता आलं, रिसर्च खूप थरली रिसर्च कसा करायचा एखाद्या टॉपिकसाठी ते सगळं करता आलं. आणि त्या सगळ्याची एक म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन चॅनलमध्ये पडतं. ओके, तसं यूट्यूब ॲज अ प्लॅटफॉर्म आहे, त्याचं ओव्हरऑल जे सगळं आहे ते माझ्या याच्यात पडतं. सगळ्या इमोशन्स मी पाहिल्यात. मी 1 लाख सबस्क्रायबर झाल्यावर रडलेलो पण आहे, कारण की यूट्यूबला हे सगळं अचीव करणं खूप मोठी गोष्ट आहे. करेक्ट. म्हणजे तू बोलू नाही का, माझ्याकडे फेसबुक आहे त्याला 21 लाख लाईक्स आहेत, फॉलोअर्स आहेत. दुसरं पेज आहे त्याला 11 लाख आहेत वगैरे. इंस्टाग्रामला खूप चांगले फॉलोअर्स आहेत वगैरे. परंतु यूट्यूबचे 1 लाख मिळवण्यासाठी जे कष्ट पडतात ना ते मी जवळून पाहिलं. आणि त्यामुळे अल्टिमेटली तुमच्या डोळ्यात 1 लाख सबस्क्रायबर झाल्यावर पाणी येऊ शकतं, किंवा 50,000 झाल्यावर पण पाणी येऊ शकतं तुमच्या इमोशननुसार. हां. सो मग यूट्यूब तुम्हाला ॲज अ ह्युमन तुमच्यावरून खूप काही घेतं. म्हणजे तुमची सोशल लाईफ पण बऱ्यापैकी घेऊ शकतं. लोकांना खूप भारी वाटतं यूट्यूबर आहे वगैरे वगैरे. यूट्यूब तुमची सोशल लाईफ पण खूप घेतं. सगळं तुमच्या डोक्यात त्या सगळ्या गोष्टी असतात. परंतु जेव्हा यूट्यूब तुम्हाला द्यायला सुरुवात करतं ना तेव्हा ते इतकं देतं ना. सो येस, का त्या पॉईंटपर्यंत आपल्याला जायचं असतं ना, एकदा तिथे गेलं ना मग आपल्याला कळतं की येस हा काहीतरी भन्नाट आहे आणि हे आपल्याला रिटर्न्स देणार आहे. सो म्हणजे यूट्यूब एक आपलं रिफ्लेक्शन यूट्यूब चॅनलमध्ये पडतं. परंतु ओव्हरऑल यूट्यूब जो प्लॅटफॉर्म आहे तो आपल्याला जेव्हा आपण खूप सिरियसली काम करतो तेव्हा घडवतो. मला वाटत नाही की मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून त्या गोष्टी मिळाल्या. मी कायम लर्निंगच्या स्टेजमध्ये मला 1 नंबरला ट्विटरने शिकवलं आणि 2 नंबरला यूट्यूबने शिकवलं आणि खूप काही शिकवलं. सो पण त्याचा चांगला वापर पण केला पाहिजे. नक्कीच. सो ह्या सगळ्या गोष्टी मी यूट्यूबवरून शिकलो. आता एक आहे प्रश्न असा की कुठल्याही युट्यूबरला सोशल अँगल देण्यापेक्षा किंवा दुसरा अँगल देण्यापेक्षा इमोशन किती द्याव्या लागतात एखाद्या चॅनलला, किंवा त्याचं इमोशनल दिलं तर त्याचा जास्त इम्पॅक्ट होतो असं ऐकण्यात आलंय कुठेतरी? हा मीच काय, आता सपोज हा व्हिडिओ आहे, ही समजा व्हिडिओची लेंथ, हा व्हिडिओ सुरू झालाय आणि इमोशन्स म्हणण्यापेक्षा तुम्ही लोकांबरोबर जेन्युइन राहिले पाहिजे. बरोबर. ओके. म्हणजे उगीच रडलं नाही पाहिजे. म्हणजे युट्यूब चॅनलवर गेले आणि उगीच रडायची काही गरज नाही, पण उगीच रडलं नाही पाहिजे. तुम्ही लोकांबरोबर कनेक्ट झाले पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे हे काहीतरी भारी. तुम्ही एक व्हिडिओ सुरू केला आणि त्याच्यात तुम्ही शिक्षकांसारखा रोल प्ले करताय, सगळा 10 मिनिट तुम्ही शिक्षकच आहात असं नाही चालत. लोकांना जेवढं तुम्ही फ्रेंडली असाल तेवढं जास्त आवडतं. सेकंड थिंग अशी यूट्यूबमध्ये की तुमच्या इमोशन्स बदलत गेल्या पाहिजेत. म्हणजे समजा गंभीर विषय त्याच्यात पण तू हसून सांगतोस, नाही चालत.
जिथे जोक क्रॅक केला पाहिजे तिथे खरंच जोक क्रॅक केला पाहिजे. Okay. लोकांना आवडतं हा, म्हणजे नक्कीच. तेवढं लाईटलीनेस वगैरे. इमोशन्स म्हणण्यापेक्षा किंवा ही समाजसेवा म्हणण्यापेक्षा पण तुम्ही लोकांप्रती खूप जेन्युइन असाल ना, म्हणजे तर लोक तुम्हाला त्याचं खूप ग्रो होण्यासाठी खूप मदत होते. सपोज समोरचा बसलेला ऑडियन्स आहे, हा माझा मित्र आहे, तो मी त्याच्याशी काहीतरी इंटरॅक्ट करतोय, Correct. गप्पा मारतोय, अशा प्रकारे जर व्हिडिओ केला ना तर तो लोकांना जास्त आवडतो. उगीच मी कुणीतरी सुपेरियर आहे आणि मी तुम्हाला माहिती देतो, मी तुमच्यावर उपकारच करतोय, असं नाही चालत तिथे. सो या प्रकारात गोष्टी युट्यूबवर वर्कआउट होतात. जेन्युइन राहा लोकांबद्दल, तुम्हाला चांगले रिझल्ट त्याचे मिळतील. म्हणजे जेन्युइन राहा म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही ट्रेडर आहात किंवा तुम्ही ट्रेकर आहात आणि तुम्ही ब्लॉग बनवताय, बरोबर आहे. तर सगळ्या ट्रेकरचे जे ब्लॉग आहेत त्यांचं काय सांगणं असतं, मी हा ट्रेक केला, मी तो ट्रेक केला, मी एवढा चांगला केला, मी 5 मिनिटात वरती पोहोचलो, बाकी लोकांना पोचायला 20 मिनिट लागले. काही गरज नाहीये. बाकी लोकांना 20 लागले तर तुम्हाला 35 लागलेत ना, ऍक्सेप्टेड. लोकांना सांगा, तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा, बाकी लोकांना 20 लागले पण माझी हेल्थ चांगली नाहीये किंवा माझा ओव्हर कॉन्फिडन्स, मला 35 मिनिट लागले. लोकांना ते जास्त आवडतं, रिअलनेस खूप आवडतो. सो हे युट्यूब मधून गेलं पाहिजे. उगीच म्हणजे आता मी सांगितलं ना, आम्हाला फ्रस्ट्रेशन आलं, आम्ही स्टक झालोय, उगीच मी तुला इंटरव्ह्यू देतो मी तुला सांगितलं नाही, आम्ही सुरू केले त्या दिवसापासून आम्ही अपयश नावाचा प्रकारच पाहिला नाही. मी लिटरली सांगतो की मी आता पण कधी मध्ये आधी अपयश पाहत असतो, पण तो युट्यूबचा पार्ट आहे. बरोबर. सो तुम्हाला लोकांशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे. म्हणजे आता आमच्या एका अँकरने त्याच्या डोक्याला त्याचं ऑपरेशन का काहीतरी झालं, सो त्याने कॅप घालून व्हिडिओज केला. तर म्हटलं तुझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की माझं हे ऑपरेशन झाले म्हणून मी कॅप घातलेला, तर परत तुम्ही प्रश्न विचारा. हे लोकांना खूप आवडतं त्या सगळ्या गोष्टी. पण सपोज जर तुम्ही काय म्हणतात का गोष्टी हाईड करणार असाल, म्हणजे मी सांगतो यार मी पैसे लूज केलेत म्हणून तुम्ही करावे नाहीत, म्हणून तुम्ही ह्या सगळ्या ट्रिक्स वापरा. आता याच नोटवर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे जे देताय, तसं मी आता बघितलं की तुम्ही रिसेंटली एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलाय, टेलिग्रामवर खूप सारे थ्रेड्स लिहितात जे मराठी युट्यूबर्सला खूप मदत करतील की जर तुम्हाला सुरुवात करायची असेल. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? आणि त्याच्यावर पण बऱ्याच निगेटिव्ह कमेंटही मी बघितलं किंवा बरेच कॉन्ट्रोवर्सी नाही म्हणणार मी, पण बऱ्याच लोकांचं असतं की तुम्हाला फक्त पैसे हवेत किंवा लीड जनरेट करायचे म्हणून येतात. ते कसं सांगाल? सिम्पल आहे की मला एक थ्रेड लिहायचं म्हटलं ना ट्विटरवर, तर तो एक थ्रेड लिहायला मला रिसर्च करून 2 तास जातात. बरोबर. मला त्या थ्रेडमधून एकही लीड जनरेट होत नाही किंवा मला त्यातून लीडच जनरेट करायचं नसतं. मी आतापर्यंत 25 थ्रेड लिहिले, .25, आणि छोटे छोटे मोठे ट्विट्स खूप केले. तर 25 थ्रेड लिहायला मला 2 तास जरी पकडले तर मी 50 तास घालवले. 48 2 दिवस तर मी माझ्या लाईफमध्ये सरळ घालवले. मी कोर्स डिझाईन केला, कोर्सचा पार्ट वेगळा आहे, ज्याला तो घ्यायचा आहे त्याला त्याने तो घ्या. आता कोर्सचा पार्ट असा आहे की मी सगळं कुणाला थ्रेडमधून नाही सांगू शकत, कारण की मला तिथे शब्दांचं लिमिट आहे, मला लिहिण्याचं लिमिट आहे, बाकी सगळ्या गोष्टींचं. मी व्हॉट्सअप ग्रुपवर सगळे प्रश्न नाही ऍड्रेस करू शकत. सो मी तो कोर्स 25 तासांचा केला आणि त्या 25 तासांमध्ये तुम्ही तो कोर्स या पहा जा. आता 25 तासांचा कोर्स करता मी सगळ्या गोष्टी ओपन अप सांगितल्या, म्हणजे त्याच्यात रेव्हेन्यू दिसतोय, अनालिटिक्स दिसतात, एडिटिंग दिसतात, सगळं दिसतं. स्टुडिओ टूर आहे, त्यात ग्रीन क्रोमाच्या गोष्टी आहेत, म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग कशी करायची बोर्डवर समजून सांगितले, इथपर्यंत गोष्टी. बरोबर आहे. म्हणजे माझं खूप ओपनली चॅलेंज आहे की अख्ख्या इंडियामध्ये असा कोर्स कुणी पण दाखवावा, मी त्याला जी फीज आहे ती रिटर्न देईन. इव्हन मराठीत तर नसेलच आहे, हिंदीत पण दाखवा, इंग्लिशमध्ये पण दाखवा. म्हणजे माझं लिटरली ओपन चॅलेंज आहे की कुणी पण एवढा सुंदर कोर्स दाखवावा का ज्यात सगळं कव्हर केलेलं आहे. त्यात कव्हर काय केले तर CTA कसा द्यायचा, बरोबर, सबटायटल्स कसे द्यायचे, स्क्रिप्ट कशी लिहायची, स्क्रिप्टसाठी आयडिएशनची प्रोसेस काय, आयडियाज कुठून सुचल्या पाहिजेत तुम्हाला, तुम्ही गुगल ट्रेंडचा वापर कसा करू शकता, ट्विटर ॲडव्हान्सचा वापर कसा करू शकता. आता ट्विटर ॲडव्हान्स युट्यूबसाठी लागतं हे किती जणांना माहिती वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या कोर्समध्ये. आता अल्टिमेटली कुणी जर मला म्हटलं की हे सगळं पैसे कमवण्यासाठी केलंय का तुम्ही, तर ऑब्व्हियसली केलेच ना, म्हणजे पैसे कुणाला नको आहेत, बरोबर आहे. परंतु मी माझे जे स्किल आहेत, मी जे 10 वर्ष 15 वर्ष जे स्किल गेन करण्यासाठी म्हणजे घालवले वगैरे, त्याचं मला वाटतं की व्यवस्थित कुठेतरी मोनेटायझेशन व्हावं. सिम्पल. याच्यात चुकीचं काय, सपोज तू कुठे काम जॉब करतोस वगैरे,
तू तुझे स्किल आहेत म्हणूनच जॉब करतोय, Correct. म्हणूनच त्या बदल्यात तुला पे किंवा डेफिनेटली हे होतच ना आम्हाला पण आयटी मध्ये असताना किंवा दुसरीकडे काम करत असताना, अरे मी इतकं चांगलं केलं तर ऍटलीस्ट माझ्या मॅनेजरनी थँक्यूचा किंवा बरोबर. रेकग्नायझेशनचा मेल टाकावा. हा ती भावना तर कुठे बरोबर. असणं हा. साहजिक दुसरं आहे. की हा एक बाजू ही कोर्सची का मी जे ऑलरेडी त्याच्यात पण समाजसेवा आहे. मी 999ला जर कोर्स विकत असेल Correct. तर ऑलरेडी तो खूप म्हणजे मी फक्त मराठी लोकांसाठी आहे म्हणून तो 999ला आहे. बरोबर. सेकंड थिंग की मी तसंही पण फ्री गायडन्स करतोयच ना. म्हणजे तू जर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेस हा. तर तुला पण माहिती आहे की मी कुणाचे क्वेश्चन कधी आजपर्यंत टाळलेले नाही. नाही. आणि ते किती हार्ड लेवलचे असू नाही तर काही असो, मी हा विचार केला असता सर तुम्ही कोर्स जॉईन करा मग मी आणि मग मी देतो. तुझं उत्तर देतो ते असं ना. असे बरेचसे युट्यूबर आहेत ना, आपण त्यांना बघायला पाहिजे की ते सांगतात की आमचं मेंबरशिप जॉईन करा किंवा दुसरं काहीतरी बरोबर. करा आणि मग तुम्हाला त्याचे उत्तर बरोबर. मिळतील. मी 400 लोक आहेत. 400 लोकांमध्ये आजपर्यंत मला आठवत नाही का कुणी प्रश्न विचारलाय आणि मी त्या क्वेश्चनला ऍड्रेस केलेला नाही. नाही. दुसरं एक की मी उगीच कोर्स कुणी घ्यावा म्हणून त्याला खोट्या आशा पण नाही दाखवत. नाही जमणार आहे तर बाबा थांब. हे म्हणजे युट्यूब नसेल जमत इथे थांब, कशाला पैसे वाया घालवतो. बरोबर आहे. त्या कोर्समध्ये एक विशेष असं पण आहे की तो कोर्स केल्यावर हे पण समजणार आहे तुम्ही युट्यूबिंग केलं पाहिजे का नाही केलं म्हणजे पाहिजे. तुम्ही लायक आहात की नाही हा. आहात. Correct. आता मग याच्यात म्हणजे तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला हे समजतं. कोणता कोर्सवाला सांगतो की कोर्स केल्यानंतर तू हे करू नकोस. म्हणजे एमपीएससीचा कोर्स आहे, एमपीएससीचा कोर्स झाला तो काय सांगतो तू 100% अधिकारी बनणार आहे. तिथे खूप मोठी स्वप्न बरोबर दाखवली आहे. जातात. ट्रेडिंगचा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं जातं, अरे तर तुम्ही ट्रेडर 2 दिवसात पैसे रिटर्न करतात. मी सांगतो यार माझा कोर्स केल्यानंतर की तुम्ही कोर्स याच्यासाठी सुद्धा करू शकता का तुमचं आयुष्य उगीच वेस्ट जावं नाही युट्यूबच्या मागे. ओके. म्हणजे जर तुम्हाला जमणार नसेल तर करेक्ट. एवढं क्लिअर जर सांगत असेल तर त्याच्यात मी पैसे कमवायला आलोच कशाला. म्हणजे काल परवा पण मी लोकांना सांगितलं का तुम्हाला रूढ वाटेल मी हा मेसेज करतोय वगैरे, परंतु तुम्ही जर युट्यूब चॅनल विकत घेताय, मॉनिटायझेशन विकत घेताय तर युट्यूबच करू नका ना. बरोबर. आता जर मी पैसे कमवणं हाच एक हेतू असता तर तिथे मी म्हटलं असतो नाही नाही असे चॅनल घ्या, मी ते कसे वाढवायचे तुम्हाला सांगेल वगैरे की वगैरे. तुम्ही एखादा नवीन सेटअप टाकला असता. मी लोकांना चॅनल मॉनिटाईज करून देण्याचा सेटअप टाकून लोकांना ते दिलं असतं. परंतु मला त्या गोष्टी ऑर्गॅनिकलीच आवडत नाही. Correct. सो मग मी त्या करतच नाही. सो पैसे कमवणे, मी माझ्या स्किलसाठी का पैसे घ्यावे नाहीत हा एक प्रश्न. म्हणजे बरोबर. माझे स्किल आहेत, मी त्यासाठी एफर्ट्स केले. मी काही कोणत्या समाजसेवेचं दुकान ओपन केलेलं नाही. बरोबर आहे. हा. स्टील ह्या फील्डशी माझं खूप देणं आहे. म्हणून ज्या ज्या गोष्टी मला फ्री ऑफ कॉस्ट द्याव्या वाटतात मी ते ऑलरेडी देतोय. Correct. ट्विटरवर देतोय, टेलिग्रामवर देतोय, व्हॉट्सअपवर देतोय. बरोबर. आणि ज्या लोकांचे प्रश्न असतील त्या लेवलला मी ते उत्तरं देतोय. Right. सो मला नाही वाटत का याच्यात अजून मी काही वेगळं करायला पाहिजे. आणि मला समहाव असं वाटतं, मला खूप इनिशियली हे सगळं सुरू करताना वाटलं होतं मला कधीच ट्रोलिंगचा सामना नाही करावा लागणार. आणि का कारण नाही तुम्ही करा- खूप चांगलं काम करता. हा म्हणजे मी जेन्युअनली करत होतो. Correct. म्हणजे हा. असं काही नाही वगैरे. परंतु ठीक आहे म्हणजे लोकांना असं वाटत किती मला 5-6 कमेंट्स अशा आल्या असतील वगैरे. मी म्हटलं ठीक आहे. म्हणजे इनिशियली मला राग यायला लागला. नंतर म्हटलो यांना जेवढं इग्नोर करू तेवढं चांगले, त्रासच कशाला करून घ्यायचा नाही, वगैरे. नक्कीच. सो मग त्या लेवलला आहे. मला असं वाटत नाही का मी कोर्स कुठे खराब डिझाईन केलाय. मला असं पण नाही वाटत की जी लोकांना खरंच शक्य नाही त्यांनी माझ्याकडून फ्री ऑफ कॉस्ट सल्ला घ्यावा. परंतु कम्प्लीट युट्यूब शिकायचं असेल तर ते कुठे ना कुठे तुम्हाला शिकावं लागणार आहे. बरं मी एखाद्याला किती वेळ सल्ला देईल, Right. नाही, 1-2 बरोबर. मिनिट देईल, 5 मिनिट देईल, त्याच्यावर किती वेळ माझा वेळ वाया घालवायला होईल. दुसरं की युट्यूबमध्ये हा कोर्स डेव्हलप केला आणि त्या 400 लोकांशी मी कनेक्ट झालो. त्यातून एक खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट झाली की मी अजून इन डेप्थ अभ्यास करायला लागलो. म्हणजे मला असं वाटायला लागलं की इथून पुढे काही चुकीचं नको जायला. म्हणजे आपण एक रिस्पॉन्सिबल बरोबर. पर्सन आहोत आणि आता आपल्याकडून आपल्याला चांगली असं- माहितीच गेली पाहिजे. आणि फॉल्स एक कमेंट माझ्याकडे आतापर्यंत मी लोकांना जवळपास 500 वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिली असेल युट्यूब बद्दल. हा. आणि एकच चुकीचा माझ्याकडून मेसेज गेला आणि तो माझ्या एकट्याचाच नव्हता, खूप लोकांचा होता असा. असू शकतो. तो कारण की ती जस्ट अपडेट आली होती ती कुणाला समजतच नव्हती बरोबर. युट्यूबला काय म्हणायचं. ती माझ्याकडून चुकीचा गेला अपडेट. Correct. एका माणसाने 3 दिवस मला त्याच्याच गोष्टींवरून तो ट्रोल करत होता. ओके. ठीक आहे. मला शेवटी मी त्याला म्हटलं मी ते एवढे मेसेज केले, हे सगळं केले, पण तू इंटेन्शनली ते सगळं करतोय. ऑलरेडी मी पहिल्याच दिवशी सॉरी म्हणून तो विषय कट केलेला. करेक्ट. बरोबर आहे. तो पहिल्या दिवशी मी सॉरी म्हणून तो कट केला असेल तर तो विषय क्लोज झाला पाहिजे होता वगैरे. त्याने लिहिलं तुम्ही लोकांना मिसगाईड करताय. म्हटलं मी 500 मेसेज केले, 500 इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी दिल्या. त्यावेळी मला कुणी काही म्हटलं नाही, परंतु एक मेसेज केला तू 3 वेळा मला जर हे करत असेल तर हे तुझं चूक आहे किंवा तुझे
हे तू मुळात मला योग्य वाटत. करेक्ट. असं होतं ना बऱ्याच की तुम्ही खूप काही चांगलं करता पण बरोबर. एखादी गोष्ट तुम्ही थोडीशी इकडे तिकडे करता आणि तीच लोक उचलून आणि धरतात. दुसरं म्हणजे मी ह्युमन आहे, माझ्याकडून चुकणारच आहे. नक्कीच. म्हणजे मी असंही कधी नाही म्हटलो का माझ्याकडून सगळंच बरोबर येईल वगैरे. म्हणजे तुला आता इंटरव्ह्यूच्या ओघात मी सांगितलं, मी माझ्या टीमचे पण इनपुट्स घेत असतो. म्हणजे मला असाच युट्यूब चॅनल रन करायचा असं काही नाही. Correct. माझ्या टीमने सांगितलं इथे मोड करू, इथे हे करू, तिथे ते करू, तर आपण त्याच्यासाठी एवढं ओपन अप बरोबर. सो मग मला ते थोडं वाईट पण वाटलं, परंतु नंतर म्हटलो की चला यार, लोक ट्रोल करतात म्हणजे काहीतरी तर आपण चांगलं देतो. करतोय. म्हणजे 399 वर्सेस 1 इज हा, ऑलवेज गुड रेशिओ. कधी पण. नक्कीच. तर या लाईटर नोटवर आपण बहुतेक इथे समज कारण ह्या चर्चा खूप वाढू बरोबर. शकतात आणि याच्यात खूप बोलण्यासारखं आहे या Yes. फील्डमध्ये. नक्की भेटूयात. तर प्रेक्षक जर तुम्हाला नक्कीच युट्यूबबद्दल सिरियसली काही करायचं असेल किंवा तुम्हाला युट्यूब या क्षेत्राकडे याचं करिअर म्हणून किंवा एक पैसा कमवण्याचं साधन म्हणून बघायचं असेल तर हा इंटरव्ह्यू तुम्ही पूर्ण बघा, पहिली गोष्ट तर. आणि त्याचबरोबर अशा लोकांनाही सपोर्ट करा जे काहीतरी समाजात चांगलं काम करतात. कारण आपण बऱ्याच असं म्हणतो की चांगला कंटेंट नाहीये, पण तिथे लोकही आहेत जी चांगला कंटेंट बनवतात, फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे.